बघितलं होतं, सपाट छप्पराची घर कुठे दिसणार आपल्याला? सांगा, सपाट छप्पर असेल तिथं घरं कोणती असतील? कोणत्या प्रदेशात? अति पावसाचा प्रदेश असेल तर? उष्ण आणि शुष्क प्रदेश असेल तर? जाड भिंती आणि धाब्याची घरं, बरोबर आहे का? लक्षात ठेवायचे. उतरत्या छपराची म्हटलं तर जिथं जास्त काय पडतंय? पाऊस पडतंय. आणि मित्रांनो, जर आपण दलदलीच्या प्रदेशात गेलो तर कशी? उंच चौथऱ्यावरची घरं, बरोबर आहे. आपण रेषाकृती आकृती बंद बघितला होता प्रारूप वसाहतीचा, बरोबर. रेषाकृती प्रामुख्याने कुठे दिसेल रे मधला? कुठे दिसेल? बोल की. लाल शर्ट बोल ना. रेषाकृती कुठे दिसेल? रस्त्याच्या कडेला दिसेल. हा, कालव्याच्या कडेला दिसेल का? नाही दिसेल. दिसेल का? दिसेल. कालवा असेल लोहमार्गाला दिसेल का? इकडे लक्ष द्यायचं, आधीच सांगतोय. विषयामध्ये कॉन्फिडन्स वाढला पाहिजे अजून. कळलं? मार्क येणार आहे त्याच्याबद्दल अडचण नाही, पण इथं लक्ष द्यायचं. इथं येत आहे ना 1.5 तास बसायला, तर इथं लक्ष द्यायचं. कळतंय का? बाकीच्या तुमच्या गोष्टी असतील, तुम्हाला महत्वाच्या आरबीआयची धोरणं ठरवायची असतात ना. हा, कोणत्या मेजर्स करायचे, रेपो वाढवायचा कमी करायचा, लोकांचं कसं होईल, टेन्शन नाही असते तुमच्या मागे. काय थोडं काम आहे का? त्यात विधेयकांवरती सह्या, कायद्यावरती सह्या तुमच्या लागतात, त्याच्यामुळे तुमच्या मागे लोड मोठा. हा, जिथं आलाय तर त्या गोष्टींसाठीच कामं करा. समजलं का? राहिलं ना? मग रेषाकृती कुठे दिसेल? रस्त्याच्या कडेला. लोहमार्गांना अनुसरून असतील का? कालव्याला अनुसरून असेल का? हा, गोलाकृती प्रारूप जर बघितलं तर कुठे दिसेल रे? पुढं कुठे दिसेल? कुठे दिसेल? एखादं सरोवर असेल, मंदिर असेल, तलाव असेल, चावडी असेल, ज्याला अनुसरून जे प्रारूप बनतं, ज्याचा आकार कसा दिसतो? गोलाकार दिसतो, आर्य दिसतो, त्याला काय म्हणायचं? गोलाकृती प्रारूप. हा, त्रिज्याकार किंवा त्रिकोणाकृती म्हटलं तर कुठे दिसेल? कधी? 2 नद्यांच्या संगमावरती दिसेल. मग 2 कालव्यांचा संगम असेल तरी पण दिसेल का? 2 रस्त्यांचा संगम असेल तरी पण दिसेल का? लक्षात ठेवायचं. त्याला कसलं म्हणायचं? त्रिकोणाकृती किंवा त्रिज्याकार. लक्षात ठेवायचं. चौकोनाकृती प्रारूप कुठे दिसेल? कसे? 2 रस्ते मिळाल्यानंतर जे प्रारूप तयार होते ते कसलं प्रारूप झालं? चौकोनाकृती. दुसरं एक बघितलं होतं ठोकळ्याच्या आकाराचं, त्याच्यात ठोकळ्याच्या चौकोनाकृतीमध्ये ठोकळ्यामध्ये काय होतं? तटबंदी होती, परकोट होता, बरोबर आहे का? आणि चौकोनाकृतीमध्ये काय होतं? 2 रस्ते एकमेकांना समांतर जात असतील. मग 2 रस्तेच असतील का? रेल्वे मार्ग पण असू शकतात का? असू शकतात का? लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी कालवे असतील का? हो. कालव्याचं पाणी त्रास होईल मग. असं पाणी जाईल का 4 बाजूला? कळलं का? लक्षात ठेवायचं. काय महत्वाचं आपल्यासाठी? रस्ते आणि रेल्वे लाईन्स, बरोबर आहे का? त्रिज्याकार म्हणलं तर कळलं. बाणाकृती म्हणलं तर कुठे दिसेल रे? हा, समुद्राच्या किनाऱ्यावरती, बरोबर आहे का? समुद्राच्या जमिनीचा काही भाग समुद्रामध्ये गेला असेल, तिथे जे प्रारूप तयार होते ते कसलं असतं? बाणाकृती असतं. लक्षात ठेवायचं. त्याच्यावरती सगळ्यावरती बऱ्याच वेळा जोड्या लावायला इकडे तिकडे प्रश्न विचारलेले आहेत, आपल्याला आलं पाहिजे, बरोबर आहे का? जर त्याच्यानंतर मी कोणतीही प्रारूप म्हणलं तर कुठे दिसतं आपल्याला? पंखाकृती वगैरे. पुढं नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात. आणि दुसरं म्हणजे प्रामुख्याने पर्वताच्या पायथ्याला, पर्वताच्या उतारावरती असलेलं प्रारूप कोणतं होतं? शिडीच्या आकाराचं वेदिकायुक्त, ज्याला पायऱ्या पायऱ्यांचं सुद्धा प्रारूप म्हटलं जातं, बरोबर आहे का? उतार म्हणलं तर पर्वताच्या उतारावरती. समजलं का? या सगळ्या गोष्टींवरती आपण प्रश्न विचारला जातो, तुम्हाला आलं पाहिजे. कळलं? आपण प्रकारावरती बघितलं होतं. केंद्रित वस्ती. केंद्रित वस्ती म्हणजे कसली? जवळ आहे. त्याच्यानंतर विखुरलेली वस्ती, ज्या कशा होत्या? दूर दूर पसरलेल्या होत्या. तिसरी कोकणात आढळणारा प्रारूप कोणत्या वस्त्यांचं म्हणलं तर? विखुरलेली. कसल्या वस्त्या असतात? विखुरलेल्या, बरोबर. मग गंगेच्या मैदानी प्रदेशात म्हणलं तर संमिश्र किंवा केंद्रीकृत. लक्षात ठेवायचं. मैदानी प्रदेशामध्ये तिथं कशाचं प्रमाण जास्त असेल रे? म्हणजे उपलब्ध कशाचे जास्त असेल? पाणी आहे. दुसरं महत्वाचं सुपीक जमीन आहे. मग तुम्ही काल मानवी वसाहतीवरती परिणामकारक ठरणारे घटक बघितले होते. त्याच्यामध्ये कोणता होता सगळ्यात महत्वाचा? पहिला महत्वाचं म्हणलं तर पाण्याची. दुसरं महत्वाचं असतं मित्रांनो काय? जमिनीची रचना, बरोबर आहे का? मग सुपीक जर जमीन असेल तर तिथं प्रारूप कसं असेल? वस्त्या कशा असतील? दाट असतील. लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी महत्वाचं सूर्यप्रकाश होतं त्याच्यामध्ये, होतं का? अजून काय होतं? हवामान संरक्षण सुद्धा येईल का त्याच्यामध्ये? वस्तीवरती परिणामकारक ठरणारा घटक, वसाहतीवरती परिणामकारक ठरणारा घटक संरक्षण येईल का? माणूस शक्यतो काय बघत असतो? स्वतःचं संरक्षण. हा, पुढे मला जाऊन राहिला एकटा रस्त्याच्या कडेला जंगलात गेला नाही राहणार का? भीती असते ना माणसाला. तर संरक्षण सुद्धा त्याच्यावरती परिणामकारक ठरणारा घटक असू शकतं. लक्षात ठेवायचं. या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न. जो शेवटचा टॉपिक राहिला होता आपला ते बघायचं मित्रांनो. बघा, लहानमध्ये तुम्ही गाव असते त्याचं काय बनतं मित्रांनो? गावाचं काय बनतं? गावाचं बनतं शहराचं बनतं. काय बनतं? नगराचं बनतं महानगर. 2 महानगरांचं काय बनतं? सन्नगर, बरोबर आहे. आणि मित्रांनो खूप सारी लोकसंख्या असेल तर त्याला काय म्हणतात? मग कसलं नगर? संपलं महानगर म्हणजे संपलं. हा, कसलं? ठीक आहे, बघू आपण कसलं. हे कळलं ना? विखुरलेल्या वगैरे. विखुरलेल्या वस्तीमध्ये गृह समूहाची अंतरात्मक विलक्षणता असते, बरोबर आहे का? असते का? कोकणात कसल्या वस्त्या दिसतील? कसल्या दिसतील? कसे दिसतील? सर तुम्ही जो नंबर दिलाय तो कशासाठी आहे? काय माहिती आता कशासाठी? आता कशासाठी म्हणजे? कॉल करण्यासाठीचे ना? हा, चला पहिला नागरी वसाहती. बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघितलं तर प्रामुख्याने नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती रे? लक्षात ठेवायचं. एक डोक्यात गोष्ट ठेवायची. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो ग्रामीण जास्त लोकसंख्या असेल का शहरी? कशा असेल? कशी असेल? तर लक्षात ठेवताना 55-45 लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? 55-45 तुमच्यासाठी महत्वाचं आहे. ग्रामीण मध्ये म्हटलं तर किती असते? काय असते? किती असते? झाड कसं एवढं झाले? बस होईल एवढा लोड घेतात तुम्ही. ग्रामीण म्हटलं तर किती ठेवायचं? 55. आणि शहरी म्हटलं तर किती रे? आकडे फक्त लक्षात ठेवा, बरोबर. तसं ते 54 समथिंग आणि 45.22 आहे, बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारले. नागरी लोकसंख्या जास्त का मग ग्रामीण लोकसंख्या जास्त महाराष्ट्रात? कोणती? आता ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे मित्रांनो नागरी वसाहत, बरोबर आहे का? तर नागरी वस्त्यांचे काही प्रकार असतात. त्यातला पहिला आहे अनुमार्ग वस्ती. काय आहे? अनुमार्ग वस्ती आपल्यासाठी महत्वाची आहे, बरोबर आहे. त्यात बघा पहिला आहे मुख्य रस्त्याच्या बाजूला एखाद्या ठिकाणी 2-3 चहाच्या टपऱ्या, पान टपऱ्या, फळांची दुकानं, पेट्रोल पंप असतो. तेथील लोकांचा व्यवसाय प्राथमिक श्रेणीतला असतो, बरोबर आहे का? असतो का नसतो? नसतो प्रामुख्याने. तर त्याला काय म्हणतात? अनुमार्ग वस्ती. बघा आता ही अनुमार्ग वस्ती आपल्याला कुठे दिसते मित्रांनो? बघा कधी कधी काय होतं? तुमच्या गावाचा फाटा असतो बघा. फाटा माहिती ना? त्या फाट्यावरती चहाची टपरी असते का? भेळ असते का? भेळचं दुकान, मिसळपावचा गाडा असतो का? असतं का ना मिसळपाव वगैरे? हा, मटकी भेळ वगैरे. हा, मटकी भेळ खायला जाता 3 जण. हा, 40 रुपयाची भेळ, पण कांदा दे, मटकी दे, हा सॅम्पल दे, हा पाणी दे, पुसून घे. हा, भरपूर सारं करत असतं ना. तर ते आपल्याला माहित असतं की जिथं मित्रांनो प्रामुख्याने काय दिसत असतात? चहाच्या टपऱ्या असतात किंवा फळांची पण दुकानं असतात. असतात का? अरे असतात का? केळी घेऊन बसलेला असते बघा ते बाबा. हा, असते ना? हा, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं तिथं पेट्रोल पंप सुद्धा असतो, बरोबर आहे का? तर
ती जी वस्ती आहे तिला काय म्हणायचं मित्रांनो प्रामुख्याने अनुमार्ग वस्ती. कशी झाली बघा, याच्याच नंतर रूपांतर तुम्हाला माहित असेल की तो फाटा पहिल्यांदा लहान असतो, ज्यावेळेस तिथे हायवे वगैरे होतो तोच फाटा मोठा होतो. बरे भरपूर सारा बस स्टॉप येतो, तिथे खूप सारी लोकसंख्या असतात, लोक सुद्धा घर बांधायला लागतात. तिथं प्रामुख्याने घरं असतात, पण कसल्या प्रकारची घरं असतात, ती कशासाठी असतात, शक्यतो जास्त करून दुकाना स्वरूपातली असतात. बरोबर आहे का, तिथं दुकानं जास्त असतात, म्हणजे हॉटेल असू शकतं, पेट्रोल पंप आहे किंवा इतर साऱ्या गोष्टी असतात. काही काही ऑफिसेस पण असू शकतात फाट्यावरती त्या. तर ते जे ठिकाण आहे त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, आमच्या इथे 20 रुपयाची भेट, नोकरी 40 रुपयाची. हो, कसं असते ते. त्याच्यानंतर मित्रांनो अनुमार्ग नंतर महत्त्वाचं आहे शहरवाडी. काय महत्त्वाचं आहे, शहरवाडी. यालाच नगरपल्ली किंवा नगरवाडी सुद्धा म्हणतात. अशा वस्ती सुमारे 50 ते 150च्या आसपास लोकसंख्या असते. किती लोकसंख्या असते त्याच्यामध्ये, 50 ते 150च्या आसपास लोकसंख्या असते. जिथं दवाखाना असतो, दुकानं असतात, मंदिर असतात, यंत्रदुरुस्तीचे कारखाने असतात. बरोबर आहे का. लोकसंख्या किती मित्रांनो साधारणतः म्हटलं तर 50 ते 150. जास्त आहे का लोकसंख्या, नाही. आता त्याच्यानंतर मित्रांनो येतं नागरिकाम. नागरिकाम म्हणजे काय, ज्याला काय म्हटलं तर शहरी खेडं सुद्धा म्हटलं तर त्याची लोकसंख्या 150 पेक्षा जास्त असते. ती साधारणतः कितीपर्यंत असते, 500 पर्यंत असते. कितीपर्यंत असते सांगा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं. काय आहे, लोकसंख्या 150 ते 500 पर्यंत असते. नाही सर आता प्रत्येक फाट्यावरती फ्लायओव्हर केले, बायपास केले म्हणून फाट्याला व्हॅल्यू नाही राहिली. अरे बाबा, बायपास काय साध्या रस्त्याला नाही करत, कळलं. जे नॅशनल हायवे आहे, मोठमोठे रस्ते आहे, तिथंच ते केले जातात ना. हा, लक्षात ठेव, कळलं. म्हणजे सगळ्यात पहिला कोणता आहे, अनुमार्ग वस्ती. काय आहे, त्याच्यानंतर काय बनतं, काय बनतं, त्याच्यानंतर काय बनतं, आणि त्याच्यानंतर मित्रांनो बनतं ते सगळ्यात महत्त्वाचं कसबा किंवा शहर. कसबा किंवा शहर बनतं. या कसबा किंवा शहरामध्ये जर बघितलं तर लोकसंख्या किती असते मित्रांनो, 500 पेक्षा जास्त. कितीपर्यंत लोकसंख्या असू शकते, 10,000 पर्यंत लोकसंख्या असू शकते. याला कसबा किंवा शहर म्हणतात. या नागरी वस्तीची निर्मिती अनेक रस्ते एकत्र येऊन मिळतात तिथे होते, आणि सभोवतालच्या लहान लहान खेडी कच्च्या आणि पक्क्या रस्त्यांनी काय केलं तर या कसब्याशी जोडली जातात. बरोबर आहे का. आता मित्रांनो शहराचं काय बनतं रे, बघा सगळ्यात लहान काय असतं, जर तुम्हाला प्रश्न विचारला वस्तीमध्ये सगळ्यात लहान बेसिक काय असतं, ते अनुमार्ग जाऊ दे. आता लक्षात ठेवायचं काय असतं, सगळ्यात लहान खेड असतं. काय असतं, खेड्याचं काय बनतं, काय बनतं, शहर बनतं. काय बनतं, खेड्याचं काय बनतं, शहराचं काय बनतं, नगर. नगराचं काय बनतं, महानगर. हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात लहान घटक म्हणलं तर कोणतं आहे मग, आता खेड्यामध्ये सुद्धा वस्ती असते का छोटी, तर वस्ती, त्याच्यानंतर खेड, खेड्याच्या नंतर शहर, शहराच्या नंतर अरे शहरानंतर नगर येते. याच्यावरती बऱ्याच प्रश्न विचारला आहे. आपल्याला कळत नाही शहर अगोदर का नगर अगोदर, कारण पुढे त्याच्या गावाचं पण नावामध्ये नगर ऐकलेलं असतं का. छोटं गाव असतं, तो कमी लोकसंख्या त्याला सुद्धा नगर म्हणतात नाही, असं काहीतरी पर्टिक्युलरली आडनाव असतं, त्यानंतर नगर जोडलं जातं, माहित असेल प्रत्येकाला. तर म्हणजे कसब्यानंतर काय बनतं, काय म्हणता, नगर. तो कसबा किंवा शहर. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे नगर किंवा ज्याला मोठं शहर सुद्धा म्हणतात. काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, शहर म्हणजे काय रे इंग्लिश मध्ये, हा, शहर म्हणजे टाउन, काय, सिटी म्हणजे नगर. लक्षात ठेवायचं काय, शहर म्हणजे नगर म्हणजे सिटी. लक्षात ठेवा, नोट्स मध्ये आहे ते, कळलं. इथं कधी कधी कन्फ्युज होतं. बाकी मित्रांनो 50,000 लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहराला नगर असं म्हटलं तर प्रत्येक नगराला कोणत्या ना कोणत्या दृष्टीने महत्त्व असतं. जसं ऐतिहासिक असते, सामाजिक असते, धार्मिक असते किंवा औद्योगिक महत्त्व असतं. नगर ऐकले का बाबा, अहमदनगर ऐकले, महत्त्व कसले त्याला, मग ऐतिहासिक महत्त्व आहे. बरोबर आहे का, ऐतिहासिक महत्त्व का बरं, पुढे बसवले ते सांगते ना अहमदनगर शहर, ऐकलं असेल ना कधीतरी. कुणाच्या नावावरून त्याला नाव पडले अहमदनगर, अहमदशा. मग असलं काय नसते सर, आम्हाला काय माहित नसते असलं काय. हा, औरंगाबादचं जुनं नाव काय, औरंगाबाद काय, खडकी आहे. शहर कोणी वसवली सुद्धा येतं पेपरला. पैठण जुनं नाव काय होतं, प्रतिष्ठान. सातवं वाहनकालीन राजधानीचं ठिकाण म्हणजे कोणतं आहे, प्रतिष्ठान. तसं त्याला तेव्हा चला जाऊ द्या. शहराचं काय बनतंय मग महत्त्वाचं, काय बनतंय, नगर. नगराचं काय बनतंय मित्रांनो, नगराचं काय बनतंय, महानगर. ज्याला मित्रांनो मेट्रोपॉलिटन असं म्हणतात. त्याची लोकसंख्या किती असते, 10 लाखापेक्षा जास्त असते. ज्याला दशलक्षी शहर सुद्धा म्हणतात. दशलक्षी शहर सुद्धा म्हणतात. असं नगर मित्रांनो व्यापारी केंद्र किंवा प्रादेशिक राजधानीचं शहर असतं. उदाहरणार्थ प्रामुख्याने म्हणू शकतो आपण नाशिक. महाराष्ट्रामध्ये किती दशलक्षी शहर आहे सांगता येतील का, 10, किती आहे, किती आहे, 6. किती आहे, देशामध्ये क्रमांक 1च्या लोकसंख्येचं शहर म्हणलं तर कोणतं आहे, मुंबई. कोण आहे देशामध्ये, लक्षात ठेवताना मुंबई 1 नंबर, दिल्ली 2 नंबर, 3 नंबर कलकत्ता, 4 नंबर चेन्नई, 5 नंबर बेंगळुरू आणि 6 नंबर हैदराबाद. ही 6 शहर लक्षात ठेवायची. का, तर तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पेपरला प्रश्न विचारला जातो की क्रमाने लावा. मग आयोगाने विचारले 4थ्या क्रमांकाला देशामध्ये लोकसंख्येनुसार कोणतं शहर येतं, 3ऱ्या क्रमांकाला कोणतं येतं, जोड्या लावायला इकडे 4 शहर, तिकडे लोकसंख्या असं दिलेलं आहे. तर ध्यानात ठेवायचं देशात 1 नंबर लोकसंख्या कोणाची आहे, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. लक्षात ठेवायचं, 4 ला लक्षात ठेवायचं चेन्नई, आणि 3 ला कोण, आता बेंगळूर आणि हैदराबाद मध्ये बेंगळूर कोण आहे, विराट कोहली. कोण आहे मग जास्त लोकसंख्या कोणाची, हा, मग 5 नंबरला कोण, बेंगळूर, आणि 6 नंबरला कोण, मग महाराष्ट्रात 1 नंबरला असलेलं शहर लक्षात ठेवायचं कोणतं, मुंबई. 8 नंबरला देशात असलेलं जे महाराष्ट्रात 2 नंबरला असलेलं पुणे, कोणतं, पुणे. लक्षात ठेवायचं. 3 नंबरला प्रामुख्याने जर बघितलं जे देशात 13व्या नंबरला आहे ते कोणतं आहे, नागपूर. 4थ्या क्रमांकाला जर महाराष्ट्रात बघितलं तर ते कोणतं आहे, नाशिक. जे देशामध्ये 29व्या क्रमांकाला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 40व्या नंबरला देशात असलेलं वसई विरार जे महाराष्ट्रामध्ये आहे 5व्या क्रमांकाला, आणि 6व्या क्रमांकाला छत्रपती संभाजीनगर. ते सुद्धा लक्षात ठेवायची. 6 दशलक्ष शहरं महाराष्ट्रात येतात. कळलं, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, तर माहिती असते जर तुम्हाला सगळ्या गोष्टी, कळलं. तर त्याच्यानंतर मित्रांनो महानगराचं काय बनतं, काय बनतं, सन्नगर. आता मित्रांनो पिंपरी आणि चिंचवड 2 महानगर एकत्र आली की त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, सन्नगर. काय म्हणायचं, सन्नगर. लक्षात ठेवायचं. त्याला दुसरं मराठीमध्ये नाव काय आहे, संकलित नगर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त शहरं एकत्र येऊन सन्नगर निर्माण होतं. उदाहरणार्थ आपलं पिंपरी चिंचवड, बघा दिल्ली नोएडा पण येईल याच्यामध्ये. बघा 2 जुडी शहरं एकत्र आली की त्याला काय म्हणायचं, सन्नगर. सगळ्यात लहान घटक म्हणलं तर कोणतं आहे, खेडे. खेड्याचं बनतं, शहराचं बनतं, नगराचं बनतं, महानगरानंतर येतं काय येतं, सन्नगर. आणि सन्नगर नंतर मित्रांनो जे येतं ते आहे प्रमहानगर. काय येतं, प्रमहानगर. ज्याला महाकाय नगर सुद्धा म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, ज्याला विशाल नगर पण म्हटलं होतं. त्याला चौथं नाव आणखी म्हणजे त्याला विराट नगर सुद्धा म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, बघा प्र महानगर, महाकाय नगर, विराट नगर किंवा ज्याला काय म्हणतात विशाल नगर. एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा काय लक्षात ठेवायचं, मेगा पोलीस. काय लक्षात ठेवायचं, मेगा पोलीस. बरोबर आहे. जिथं लोकसंख्या सामान्यतः कितीपेक्षा जास्त असते, 50 लाखापेक्षा मित्रांनो जिथं लोकसंख्या असते जास्त असते त्याला काय म्हणायचं, प्रमहानगर. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात लहान घटक म्हणलं तर कोणता आहे मित्रांनो, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. सांगा सांगा, सोडवायचे. नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मानवी वसाहतीच्या विकासानुसार क्रम लावायचा आहे. चला, तुमची ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद ती लावते साईडला, ती नाही तिथं. त्याला ते वेगळे घटक आहे. महानगर, नगर, शहर, सन्नगर. मग शहर म्हणजे काय इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, आतापर्यंत आलं तर सिटी. त्याला ठेवायचं. मग सगळ्यात महत्त्वाचं इथं जर क्रम बघितलं तर सगळ्यात लहान घटक कोणता याच्यामध्ये, कोणता आहे सगळ्यात लहान, कोणता आहे, शहर. आहे का शहर, मग क येईल काय बोलतं, त्याच्यानंतर काय बनतं शहराचं, नगराचं काय बनतं, महानगराचं काय बनतं, मग काय उत्तर पाहिजे याचं, क ब अड, क ब अड
असं उत्तर असायला पाहिजे. उत्तर काय यायला पाहिजे मित्रांनो? 2 नंबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वसाहतीच्या विकासाचा क्रम अचूक आहे? समजलं का काही ना? हा, खेळ असतं तिथं तू टायर खेळायचा, ते नाटक घ्यायचा हा, आणि गाडीचं चाक घेऊन येण्याचं, ते काय असतं? खेळ. हा, गावाकडचं ऐकलं असेल. मग लहान काय झालं सगळ्यात नंतर नंतर महानगर. इथं काय येईल मग? कसलं नगर? महानगर. समजलं का? मग प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? उत्तर पर्यायच्या याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. अजून सुद्धा एक वेळा प्रश्न विचारले. सर्वात लहान घटक कोणता झाला याच्यामध्ये वसाहतीमध्ये? कोणता? खेळ. बरोबर आहे का? शहराच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर लहान घटक कोणता होता? शहर. नागरी वसाहतीच्या क्रमामध्ये पहिला कोणता बघितला? अनुमार्ग वस्ती. अनुमार्ग वस्तीची काय बनली? शहर बनलं डायरेक्ट का? कसली वाडी? नंतर वाडीचं नागरी ग्राम. नागरी ग्रामचं कसबा किंवा शहराचं बनलं नगर. नगराचं बनलं महानगराचं बनलं. जास्त महानगर एकत्र आली तर सन्नगर. आणि जास्त 50 लाखापेक्षा लोकसंख्या जास्त असेल तर काय असतं? महानगर. समजलं का प्रत्येकाला? कळलं का? सांगता येईल का आता? प्रश्न याच्यावरती विचारले. दिसायला हे साधं दिसतं, पण मित्रांनो आपल्याला कधी कधी टाऊन आणि सिटीतला फरक कळत नाही. मग शहर म्हणजे काय आणि नगर म्हणलं तर काय? लक्षात राहील का आता? मग पुणे काय आहे? सिटी. काय आहे? काय आहे? काय आहे? सिटी आहे. बरोबर आहे का? जास्त लोकसंख्या ना टाऊन पेक्षा, त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं? अगोदर येतं टाऊन, नंतर येतं सिटी. समजलं का बाबांनो? एवढं सगळं महत्त्वाचं या वसाहतीमध्ये. एवढं सगळं करा. याच्या नोट्स मी प्रत्येकाला दिले. मिळाल्यात नोट्स हा, तर त्याची झेरॉक्स करून ठेवा. त्याच्यामध्ये शेवट दिलेले वसाहतीचा क्रम, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो आदिम जमाती. बरोबर आहे का? आदिवासी जमातीवरती प्रश्न विचारला आपला. आता बरेच दिवस झाले मित्रांनो याच्यावरती प्रश्न नाही, पण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्याच्यामध्ये जमातवरती प्रश्न असतो. मग कोरकू नावाची जमात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळते? बघा, जिथं फक्त कोरकू आलं तर फक्त कुठं लक्षात ठेवायचं? अमरावती. कुठं लक्षात ठेवायचं? अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला कोणती जमात दिसते? कोरकू जमात दिसते. परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे पहिल्यांदा जोड्या लावायला जर आलं तर मी काय शोधलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा काय शोधलं पाहिजे? जसं की आपण विंध्यन खडक प्रणाली बघितलं. आपण विंध्यन आलं तर कोणाला शोधतोय? तर सगळ्यात पहिल्यांदा कोरकू आलं तर शोधलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर मित्रांनो जर दुसरी महत्त्वाची जर बघितली तर भिल्ल आली. भिल्ल आदिवासी जमात. तर ही भिल्ल आदिवासी जमात आपल्याला कुठे दिसते? सातपुडा प्रदेशामध्ये दिसते. खानदेशामध्ये मित्रांनो आपल्याला प्रामुख्याने काय दिसते? भिल्ल जमात दिसते. मग धुळे, नंदुरबार, जळगाव खानदेशामधला भागाला तर कोणती आहे? भिल्ल. भिल्लांचा उठाव बघितला असेल इतिहासामध्ये. कधी सुरुवाती भिल्लांच्या उठावाची? 1800. तो कोण होता जो भिल्लांसोबत खायचा, गायचा, नाचायचा? त्याचं एका घाटाला नाव देण्यात आलं होतं जेम्स आउट्रम. आउट्रम लक्षात ठेवा, महत्त्वाचा माणूस आहे. हा, आपली आउट्रम घाट आहे ना. कुठे आउट्रम घाट? कुठं? धुळे, औरंगाबाद. बरोबर आहे का? कन्नड. आठवते का? ते लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. भिल्ल जमात कुठे दिसते? मग प्रामुख्याने कुठे दिसते? खानदेशामध्ये दिसते. बरोबर आहे का? त्याच्यानंतर जर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची वारली आली. कोणती आली? तर जिल्हा एकमेव लक्षात ठेवायचा महत्त्वाचा कोणता जिल्हा? पालघर. जिथं वारली तिथं कोणाला लक्षात ठेवायचं? कोणाला लक्षात ठेवायचंय? पालघर. आताच्या मेन्सला बऱ्याच दिवसानंतर एवढा 3-4 वर्षानंतर प्रश्न आला होता. कळतंय? अतिशय महत्त्वाचा आहे. मग वारली कुठे दिसते? पालघर जिल्हा आलं की वारली लक्षात ठेवायचं. आपल्याला पाड्यावरचा चहा नावाचा ठरवता माहिती का? तुम्हाला होता नाही का? तुम्ही 57 नंतरचे, आम्ही 57 अगोदरचे. बरोबर आहे. सिलेबस चेंज झाला ना, काय नाही झालं तर सिलेबस चेंज झाला. कळलं? लक्षात ठेवायचं. वारली म्हणलं तर काय मित्रांनो कोणता जिल्हा आहे? आता मी जे सांगतोय ते जर डोक्यात व्यवस्थित ठेवलं तर भविष्यात कसं प्रश्न चुकणार नाही. त्याच्यावरती प्रश्न विचारला म्हणून लक्षात ठेवायचं. कळलं? जर कोरकू आली तर कुठं लक्षात ठेवायचंय? अमरावती जिल्हा. बरोबर आहे का? भिल्ल आलं तर कुठं लक्षात ठेवायचंय? खानदेश. काय लक्षात ठेवायचंय? खानदेश. त्याच्यानंतर वारली आलं तर कुठं लक्षात ठेवायचंय? पालघर जिल्हा. तर पालघर जिल्ह्यात ते डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरीचे जे काही जंगल आहे त्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला कोण दिसतं? वारली दिसतं. त्याच्यानंतर मित्रांनो ठाकर किंवा महादेव कुळी जर बघितलं तर आपल्यासाठी महत्त्वाचे त्याचे जिल्हे म्हटले तर पुणे, नगर, नाशिक हे 3 जिल्हे जास्त लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? ठाकर किंवा महादेव कुळी. महादेव कुळी माहित असेल. कोळ्यांचे वेगळे प्रकार आहे. सोनकुळी आहे, मासेमारी करणारे कुळी आहेत. कळते? त्याच्यानंतर तिसरे म्हणजे महादेव कुळी. महादेव कुळी आणि ठाकर म्हणलं तर कुठे दिसतं प्रामुख्याने? पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आणि त्या परिसरामध्ये आंबेगाव त्या परिसरामध्ये ठाकर लोकसंख्या जास्त आहे, महादेव कुळी लोकसंख्या जास्त आहे. पुणे, नगर आणि कोणता? नाशिक हे 3 महत्त्वाचे जिल्हे. चौथं ठाणे रायगडमध्ये काही भागामध्ये आपल्याला ठाकर आणि महादेव कुळी दिसतात. ते लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? तर इथं इम्पॉर्टंट आहे. वारली म्हणलं तर कोणता जिल्हा? कोणता? पालघर. कोरकू म्हणलं तर पुढं. त्याच्यानंतर भिल्ल म्हणलं तर पुढं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मित्रांनो याच्यामध्ये दिलेला नाही. जर कातकरी आलं, काय आलं? तर कातकरी म्हणलं तर जिल्हा लक्षात ठेवायचा रायगड. कोणता? रायगड जिल्हा. जोड्या लावायला जिथं जिथं रायगड दिसेल तिथं आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे? कातकरी माहिती असणं गरजेचं आहे. काय कातकरी म्हणलं तर पुढे यायला पाहिजे? रायगड जिल्हा. कोणता जिल्हा? रायगड. वारली म्हणलं तर पालघर. भिल्ल म्हणलं तर कोरकू म्हणलं तर अमरावती. त्याच्यानंतर मित्रांनो जर गोंड आलं तर पूर्व विदर्भामध्ये लक्षात ठेवायचं. गोंड आलं तर कुठे लक्षात ठेवायचं? पूर्व विदर्भ. त्याच्यामध्ये सुद्धा चंद्रपूर जिथं माडिया गोंड आहेत, गडचिरोलीमध्ये गोंड आहेत आणि नांदेडमध्ये. बरोबर आहे? चंद्रपूर, गडचिरोली आणि काय लक्षात ठेवायचं? नांदेड लक्षात ठेवायचं आहे. जिथं कोणती जमात दिसते? कोणती? गोंड जमात दिसते. कोणती जमात दिसते? गोंड, जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर जर कोकण आलं तर कोकण कुठे मित्रांनो? नाशिक आणि धुळे. त्याच्यानंतर कोलाम आहे. कोणती आहे? कोलाम. राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला जी जमात दिसते ती कोलाम आहे. कोणती आहे? कोलाम. आणि आंध नावाची जमात आहे मित्रांनो जी परभणी, नांदेड, अकोला आणि यवतमाळमध्ये दिसते. कोणती कोणती आहे? आंध म्हणलं तर कुठे? परभणी, नांदेड, अकोला, यवतमाळ. त्याच्यामध्ये स्टार करायची. कोणती कोणती? एक पहिली गोंड. पहिली गोंड कुठे? दुसरी भिल्ल. कोणती? भिल्ल. तिसरी कोरकू. चौथी वारली. त्याच्यावरती प्रश्न आहे. 6वी महादेव कुळी आणि ठाकर आणि 7वी कातकरी. या 7 तरी किमान तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी कोकणा, आंध, कोलाम जरी नाही आठवलं तर या 7 किमान आठवणं गरजेचं आहे. कोरकू म्हणलं तर कोणता भाग आहे? कुठे कोरकू म्हणल्यावर? पुढं अमरावती. भिल्ल म्हणलं तर खानदेश. प्रश्न विचारला बऱ्याच वेळा. त्याच्यानंतर जर म्हणलं वारली, वारली म्हणलं तर गोंड म्हणलं तर चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड. हा, कातकरी म्हणलं तर महादेव कुळी आलं तर पुणे, नगर, नाशिक. समजलं लिहिलं प्रत्येकाने? नाही लिहिलं? लिहून घ्या. सगळ्या गोष्टी नोट्समध्ये नसतात. असे शॉर्ट भरपूर सारे पॉईंट येणार आहे. छोटे 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 छोटे. कारण काय होतं आहे नेमकं या छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रश्न विचारून पूर्ण आलं मग विचार करत बसायचं. बाकी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती लोकसंख्या प्रमाण बघितलं तर किती टक्के आहे? 9.35%. बाकी लोकसंख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्या बघितली तर कोणत्या जिल्ह्यामध्ये रे? आदिवासींची? नाशिक. दुसऱ्या क्रमांकाला नंदुरबार, तिसऱ्या क्रमांकाला पालघर, 4 नंबर धुळे आणि 5 नंबर जळगाव. टक्केवारीनुसार जर आलं सर्वात जास्त आदिवासींचं प्रमाण कोणता जिल्हा? आदिवासींचा जिल्हा नंदुरबार. ब्रिक लिहा. नंदुगड धुना. काय द्या? नंदुगड धुना. प्रमाणावरती प्रश्न आला लिहून घ्या. 1 नंबर म्हणलं तर टक्केवारीनुसार म्हणलं तर प्रामुख्याने कुठे दिसते? वारली टक्केवारी किंवा प्रमाण? आदिवासींचा जिल्हा म्हणलं तर कोणाला म्हणतात मग? 2 नंबर गडचिरोली, 3 नंबर धुळे आणि 4 नंबर धुळे जळगाव. नाही का आपलं धुळे जळगाव?
भारी बोलतात ना, आपल्या भाषाच मस्त एकदम माहिती का, प्रत्येकाची वेगवेगळी काहीतरी टून आहे ना. नगरी, त्याच्यानंतर बे सोलापुरी, हा ड खडी बोल बोललं की जळगाव, टोळी जळगाव, हा आणि ळला ड म्हणतात, काही नागपूरमध्ये सुद्धा म्हणतात ना, म्हणतात ना. आहे का नागपूरचं पण कोण आहे? ये आपण तुम्ही कुठले? सांगली. तुम्ही इकडच्या, तुम्ही कुठले? पुढे आपलं इंट्रोडक्शनच नाही झालं बरं. मग तुम्हाला ओळखतच नाही कोणाला, म्हणजे मला फक्त चोरे माहिती, नाव नाही माहिती कोणाची. हा मग मला कोणा लाल्या म्हणावं लागते, लाल शर्ट घातलाय कळते, हा काय म्हणते, शाहरुख म्हणावं लागते, सलमान म्हणावं लागते. एक दिवशी घेऊ कळलं का बाबा, एक नंबरला कोणी मग कोण आहे? आताच लय भारी लागते तुम्हाला. सांगा शिकवताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या गोष्टी सांगतो तुम्हाला, बाकीच्या गोष्टी सांगितल्या तिथलं भारी, म्हणजे लेक्चर सुद्धा एवढं भारी झालं सांगा, फक्त वेगवेगळं सांगायला पाहिजे, खूप सारे करायला पाहिजे. पण ते अभ्यासाचं बोलायला गेलं की मग बरोबर असं होते. ते वाघासारखं वाघ बघितलं आपण व्याघ्र प्रकल्पामध्ये मान टाकल्यासारखं होते, असं होते बऱ्याच वेळा. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितलं फायदा झाले सर, असं होत असतं. ते थोडंसं अभ्यासावर लक्ष द्या, नंतर कळतं आपल्याला, आता नाही कळत. आता बरं वाटतं काही गोष्टी ऐकायला वाचायला, या सगळ्या गोष्टी भारी वाटतात, पण हे नंतर कळतं 2 वर्ष 3 वर्ष ओलांडल्यानंतर. आणि इथं ज्यावेळेस शिकायचं त्यावेळेस शिकायला पाहिजे होतं, वेगळंच करत बसलो. समजलं का? मग नंदू म्हणलं एक नंबर कोणी मित्रांनो, गड म्हणलं तर, तू म्हणलं तर, आणि ना म्हणलं तर, मग प्रमाणानुसार म्हणलं तर एक नंबरला कोणी सर्वात जास्त कोणी? नंदुरबार. लक्षात ठेवायचं. जर भारतामध्ये अनुसूचित जमातीचं मित्रांनो लोकसंख्या म्हणलं तर सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश. जर तुम्हाला विचारलं एसटी पॉप्युलेशन, तर एसटी पॉप्युलेशन कुठे आहे? बघा एमपी जर आलं तर एमपी मध्ये लक्षात ठेवायचं एसटी पॉप्युलेशन कसलं. आणि जर मित्रांनो यूपी आलं तर यूपी आलं तर काय? एसटी. आणि एमपी आलं तर एसटी. लक्षात ठेवायचं. एमपी आलं तर काय ठेवायचं? एसटी. आणि यूपी आलं तर यूपीएससी. लक्षात ठेवा. यूपीएससी आणि एमपी एसटी. एसटी पॉप्युलेशन वरती प्रश्न विचारला. सर्वात जास्त म्हणलं कोणतं जिल्हा राज्य? मध्य प्रदेश आहे. दुसऱ्या क्रमांकाला कोणते मग? लक्षात ठेवायचं. एक नंबर महाराष्ट्र किती प्रमाणे? 9.35. ठीक आहे. तर याच्यावरचे काही प्रश्न बघा, म्हणजे तुम्हाला कळेल, अंदाज येईल. इथं विचारले गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? प्रश्न बघा काय दिलंय? गोमित, पारधी, भिल्ल. बरोबर आहे का? पारधी ऐकलं तर तुम्ही, तर पारधी सुद्धा आहे बघा, त्या पण भटक्या जमातीमध्ये येतात. सो गोमित, पारधी आणि भिल्ल कुठे कोणता जिल्ह्याला पाहिजे रे? कोणता जिल्ह्याला पाहिजे? इथं तुम्हाला कीवर्ड कोणता होता? काय होता? मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे होतं? ठाणे म्हणलं तर कोणती येईल रे? ती पालघरमध्ये येणारी. लिहून घेऊ द्या ना सर. लिहून नाही घेतला? हा सोडा प्रश्न, मग देतो लिहायला वेळ. पटकन सोडवायचा आहे. पटकन सोडवा. मी तुम्हाला जलसिंचन प्रकल्प सांगणार आहे परत. पाहिलं रे बघ ना, हा कशी लावली जोडी? खानदेशात पण दिसतात कोणते जिल्हे? काय उत्तर रे? भिल्ल कुठे दिसतील? वारली कोणती लावली? उत्तर आलं डायरेक्ट. ती भारी बघितली. वारली आणि पालघर बघितलं, म्हणजे मेन दिले तर बघा भिल्ल दिसते. भिल्लावली कोणती दिसते? जळगाव, तातकरी, कोलम, वारली, पालघर. कळलं? कधी कधी हे पण जिल्हे छोटे छोटे प्रमाण सुद्धा असू शकतात, हे सुद्धा ऍड करू शकतात. जर कोलम दिला असेल तर यवतमाळ पण ऍड करा त्याच्यामध्ये. कळलं? सो भिल्ल म्हणलं तर प्रामुख्याने कुठे बाबांनो? पुढे खानदेशामध्ये. बरोबर आहे का? वारली म्हणलं तर पुढं, तातकरी म्हणलं तर कोलम, अमरावती. ठीक आहे. त्याची वेगळं नाही लावायचं बघा. तातकरी म्हणलं पुढे रे, तातकरी, भिल्ल पुढे भिल्ल, कोरकू, गोंड म्हणलं तर भंडारा. गोंड लिहिला होता त्याच्यामध्ये, पण पूर्व विदर्भाला तर काय लक्षात आलं पाहिजे? गोंड आलं पाहिजे. समजलं? भिल्ल म्हणलं तर कोणता भाग आला पाहिजे लक्षात? खानदेश, सातपुड्याचा भाग आला पाहिजे. कोरकू म्हणलं तर हे चेक करायचं कोरकू काय, कारण जिथं कोरकू आहे मित्रांनो त्याच्या बाहेर पूर्ण असणार आहे. बरोबर आहे का? मग तुला आहे का उत्तर डायरेक्ट येते. कोण म्हणलं तर भंडारा. तातकरी म्हणलं तर हा नंतर महादेवपुरी असतं तर महादेवपुरी असतं तर काय असतं? पुणे, नगर, नाशिक. वरचं सोडवायचंय. खालील आदिवासी जमातींच्या राहण्याच्या प्रदेशानुसार जोड्या जुळवा आणि खालीलपैकी पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं आहे. गोंड म्हणल्यावर पुढील रे चंद्रपूर, गडचिरोली जिल्हे. भिल्ल म्हणल्यावर धुळे, नंदुरबार जिल्हे. कोरकू म्हणल्यावर आणि वारली म्हणल्यावर. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं. कोणता? आता याच्यामध्ये विचारले खालीलपैकी कुठली अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही? वारली, गोंड, मल्हार कोळी आणि कोरकू. आपण सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रात कोरकू फक्त कुठे दिसते? कुठे दिसते? मेळघाट मध्ये दिसते. इतर ठिकाणी दिसते का? मग काय उत्तर पाहिजे? 4 नंबर. चला तोड. तांडा संस्कृती कशा दिसते रे? कोणत्या जमाती दिसते? आता याला काय वेगळा अभ्यास लागत नाही बरं का? हे बेसिक आहे. बंजारा बघितलं असेल. बंजारा जमातीमध्ये काय दिसतात? तांडे दिसतात. आज आहे का तांडे? ते तुम्ही बघितलं असेल. तांडा संस्कृती जी दिसते प्रामुख्याने कशामध्ये दिसते? बंजारा समाजामध्ये. हे झालं गोमित, पारधी, भिल्ल. आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखला जातं महाराष्ट्रात? कोणता रे? नंदुरबार जिल्ह्याला काय म्हणतात? आदिवासींचा जिल्हा म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवायला पाहिजे. कळतंय? ध्यानात ठेवायला पाहिजे. बाकी पुढे महत्त्वाचे महाराष्ट्रामध्ये आदिवासी जनसमुदाय मुख्यतः कोठे केंद्रित झाला आहे? सांगा काय येईल? 4. कोणत्या ठिकाणी रे? सह्याद्री आणि गोंडवाना क्षेत्र आहे का आदिवासी जनसमुदाय आहे? ही 1-2 दिलेले उत्तर बरोबर आहे. आता हा एक प्रश्न आला होता बघा, काय उत्तर यायला पाहिजे? पर्याय बघून करा. कातकरी आदिवासी आपली उपजीविका कशावर करतात? पटकन चोरी येईल का याच्यामध्ये? येईल का? हा मजुरी आहे का? शिकारी, कातकरी. कोणत्या भागात कातकरी दिसतात? पण त्या रायगड भागामध्ये कातकरी दिसतात. लक्षात ठेवायचं आहे. आता अजून एक महत्वाचा, महाराष्ट्रातले मूळचे आदिवासी कोण आहेत ते निवडायचं आहे. सांगते. मारिया, गोंड, कातकरी, कोलम, भिल्ल, कोरकू, कोळी, संताळ, महादेव कोळी आणि कोरकू, बंजारा, कोरकू, वारली. काय उत्तर पाहिजे रे? किती? काय लक्षात ठेवायचं? 1 नंबर. ठीक आहे. हा एक वरचा सोडव. सुटेल का? खूप प्रश्न आहे. अजून प्रश्न विचारतो तुम्हाला. दख्खनच्या पठाराच्या उत्तर आणि पूर्व सीमावर्ती भागात या जमातीचे लोक राहतात. पर्याय 1 कारो आणि खाशी, 2 वारली आणि ठाकर, 3 कातकरी आणि हळवा आणि 4 भिल्ल आणि गोंड. काय येईल? भिल्ल आणि गोंड. बरं प्रश्न आलेले तुम्हाला. गोमित, पारधी, भिल्ल हे झालेले आपला. कोणत्या जिल्ह्यात दिसतं गोमित, पारधी, भिल्ल? अमरावतीतल्या जिल्ह्यामध्ये मेळघाटामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? कोणती रे? गोंड, कोलम, आंधा आणि कोरकू. काय उत्तर पाहिजे? कोरकू. लय शानपणा करायचं नाही. लाज घालून बाहेर काढेल. समजलं का? समजलं? हा जास्त शानपणा करायचं नाही. अजून एक जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर तारीख लिहा. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दिलं? जागतिक आदिवासी दिवस. त्याच्यानंतर मूळ आदिवासी म्हणलं तर कोणाचे नाव लिहायचे? माडिया, गोंड, कातकरी आणि कोलम. बघा प्रश्न रिपीट होतील. ते झाले प्रश्न 2012 साली वनसेवेला वगैरे आलेले. तर हे प्रश्न बघायचे.
आदिवासींच्या भाषा जर बघितलं तर कशा असतात रे? वेगवेगळ्या असतात का नाही का? भिन्न एकच असतात. इथे एक प्रश्न दिलाय की बघा, प्रश्न आला होता पेपरला, नीट बघितले अशा प्रकारचे प्रश्न बेसिक मध्ये. महाराष्ट्रामध्ये एकूण गोंड लोकसंख्येपैकी 60% कोणता दिलाय? गोंड म्हणलं की कोणता दिला लक्षात द्यायचा. सर्व आदिवासी लोक धर्मावरती विश्वास ठेवतात का? म्हणजे यांच्यामध्ये मित्रांनो जबरदस्त धर्माचं प्रकटीकरण असतं, माहिती असेल प्रत्येकाला. कळलं? दुसरं, आदिवासी लोक प्रामुख्याने लहान प्रदेशात आणि लहान घरात राहतात, हे बरोबर आहे का? याच्यामध्ये मित्रांनो म्हणतात की सर्व आदिवासी एकच भाषा बोलतात, बरोबर आहे? एकच भाषा, तर त्या वेगवेगळ्या भाषा बोलतात. त्याच्यामध्ये खाली विचारलेला प्रश्न आहे याच्यामध्ये वाटतं, अमरावतीच्या जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते रे? कोणती? कोरकू. लक्षात ठेवायचं, समजलं? मूळचे आदिवासी कोणते कोणते? मारिया गोंड, कातकरी, कोलम. मारिया गोंड, कातकरी, कोलम. आदिवासी दिवस, जी जागतिक आदिवासी दिवस कोणता होता? 9 ऑगस्ट. लक्षात ठेवायचं, बरोबर आहे का? आता आपल्यासाठी आणखी एक प्रश्न होते, उत्तर काय रे? मेळघाट म्हणलं तर कोरकू. विसरायचं ना, असे छोटे छोटे प्रश्न पण कधी कधी रिपीट येतील. दिसतंय? खाली चित्र पहा आणि हे कोणते जोडपे जमातीचं आहे ते निवडा. असे प्रश्न जुन्या पद्धतीच्या प्रश्नांमध्ये आलेले आहेत. नवीन आहे का? नाहीये, बरोबर आहे का? दिसतंय का चित्र प्रत्येकाला? चित्र दिसत नाही का? चित्र तर दिसत असेल ना? कोणती जमाती सांगता येईल? ही मित्रांनो भारतातली तोडा जमात आहे. कोणती आहे? बघा, चित्र मी तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये ऍड करून देईल ही चित्र, कारण ही चित्र महत्वाची. आयोगाने 3 वेळा चित्रांवरती प्रश्न विचारला. किती वेळा? 3 वेळा. 3ही चित्र तुमच्यासाठी महत्वाचं आहे. अजून आहे का चित्र? बघू दे मला. दिसतंय? सोबत दिलेल्या चित्रामध्ये कोणत्या आदिवासी जमातीचं चित्र आहे? संताळ, गोंड, तोडा, कॅन्टी कोणती आहे? सांगा, प्रत्येकाने बोलायचं. बोला. गोंड कोणती आहे? लक्षात ठेवायचं. काय हातामध्ये? तबला नाही बाबा, तबला बोला असतो. हे तबला आहे का? एकच बाजूने असतं तबल्याला मारायचं. तबला घेऊन असं घेऊन ये. काय काय हा? ढोल. ढोल काय बारीक असतो का? तो असा असा वाजवावा लागतो. हे काय असतं? काय असते? ढोलकी असू शकते. हा, जसं पकवात पण असू शकतं, बरोबर आहे ना? 2 बाजूने असते ना, 2 बाजूला बनवायचं असते, ते काय असते? ढोलकी असते ना. तर लक्षात ठेवायची. कोणती जमात आहे? कोणती जमात आहे? गोंड. बघा, पेपरला आलेले म्हणून सांगते, बाकी काही सांगायचं कारण नाही. तर अजून एक आहे, याच्यात ऐकणं काय माहिती. अजून एक चित्र आहे, ते चित्र टाकायचं राहिले तर मी तुम्हाला नोट्स मध्ये टाकून दिले. याच्यावरचं उत्तर काय रे? तर डावीच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येतं. कोणती आहे ही जमातीचं चित्र? कोणतं आहे? कोणतं आहे? तोडा. कोणता आहे? तर 3 प्रश्न आतापर्यंत मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचा आहे. सर यासाठी कोणतं स्टेट बोर्ड वापरा? स्टेट बोर्ड वगैरे नाही, जे आहे सांगितलं तेवढं बघ. कळलं? राहिलं ना? प्रत्येकाला क्लिअर का? अजून एक प्रश्न लिहायचा आहे. खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातली कोणती आदिवासी जमात शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली असेल? कोणती असेल? प्रत्येकाने बोलायचं आहे, तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कोणती? मारिया गोंड. बरोबर आहे. गोंड मधले किती गोंड आहे चंद्रपूर जिल्ह्यात? किती टक्के? 7% गोंड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. दिलं? अजून एक पॉईंट लिहायचा आपल्यासाठी महत्वाचा आहे. कसं ओळखायचं सर? आता चित्र बघून ओळखायचं, बाकी काय नाही. बाकी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 2013 मध्ये केळकर समितीने अहवाल प्रकाशित केला होता आणि ज्याच्यामध्ये गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली होती. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ते सांगायचे. कोणते रे? प्राचीन आदिवासी गट लिहिले तुम्ही? कोणता आहे? कातकरी, मारिया गोंड, कोलाम. किती वेळा प्रश्न झाला मग? हाच प्रश्न 2 वेळा. भविष्यात प्रश्न आला प्राचीन आदिवासी गट, बरोबर आहे का? जो मूळ आदिवासी गट म्हणलं तर कोणता आहे मग? मारिया गोंड, कातकरी आणि कोणती? कोलाम. समजलं का? प्रत्येकाला लिहून ठेवा तिथं. वाटलं तर कंसात महाराष्ट्र शासन केळकर समिती टाका. तुमच्या बाजूने लक्षात ठेवायचं, आपल्याला पेपरच्या दृष्टीने अति महत्वाचं आहे. तोडा जी जमात आहे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसते? तोडा राज्य म्हणलं तर महाराष्ट्रात आहे का तोडा? निलगिरी पर्वत, तमिळनाडू. जिथं काय दिसते मित्रांनो? तोडा दिसते. आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं बाबांनो? समजलं का प्रत्येकाला? तर हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या कोणत्या ध्यानात ठेवायच्या? कातकरी, मारिया गोंड आणि कोणती अजून? कोलाम. एक्स्ट्रा काय असेल तुम्ही नोट्स मध्ये टाकून देईल, पण किमान वाचा. याच्यावरती प्रश्न बरेच दिवस झाला आला नाही, पण पेपरला प्रश्न येईल. गोंड म्हणलं तर कुठं? पुढे गोंड म्हणलं तर पुढे यायला पाहिजे चंद्रपूर. गोंड म्हणलं तर चंद्रपूर. त्याच्यानंतर मूळ आदिवासी म्हणलं तर सांगा. मारिया गोंड, कातकरी, कोलाम. चंद्रपूर जिल्ह्यातली अतिमागास जमात कोणती? मारिया गोंड. विसरायचं नाही. जर बिल्ल बघितलं तर पुढे दिसायला पाहिजे ना बिल्ल आपल्याला. सांगा सांगा. खानदेश पुढे दिसायला पाहिजे. धुळे, नंदुरबार, मेळघाट प्रदेश आलं तर पुढे यायला पाहिजे. वारली म्हणलं तर वारली म्हणलं तर त्याच्यानंतर कातकरी म्हणलं तर पुढे यायला पाहिजे. कोलाम म्हणलं तर सातपुरा पर्वताच्या उत्तरेकडे. अमरावती दिसतील का? यवतमाळ, बरोबर आहे. गोमित, पारधी, भिल्ल पुढे दिसतात. गोमित, पारधी, भिल्ल या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. समजलं का इथपर्यंत? तर याच्यावरती मित्रांनो बेसिक प्रश्न असतात. याच्यामध्ये तुमच्या नोट्समध्ये काही चित्र टाकून देईल. जी पेपरला आले ती तरी किमान करा, कारण ही सुरुवातीला विचारली, त्याच्यानंतर 10 वर्ष झालं विचारली नाही. कळलं? आपल्या इथं शक्यतो एमपीएससी मध्ये आता चित्रावरती प्रश्न नाही शक्यतो, पण येऊ शकतो, असं नाही की येणारच नाही. कळलं? तर लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं. समजलं का बाबांनो? प्रत्येकाला कळलं? पुढचा महत्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी, तो म्हणजे जलसिंचन. जो शेवटचा टॉपिक असेल जलसिंचन. टाका टायटल काय? जलसिंचन. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणता स्रोत सिंचनासाठी वापरला जातो? कोणता? कोणता? दुसरा काय? कालवा. तिसरा काय? तलाव. आणि चौथा उपसा. विकत ऊ. लक्षात ठेवायचं. काय? विकत ऊ. माहिती ना? तो लहान प्राणी प्रत्येकाला माहित असेल. हा, उन्हाळ्याचे ते दिवस होते. हा, तार उघडी होती आणि दाराच्या पायऱ्यांवरती 2 स्त्रिया बसलेल्या होत्या. एकीने केस मोकळी सोडलेली होती, ती तिच्या पाठीवर बसलेली होती. आठवतात का? दिवस बघितले का तुला? विकत उपसा. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? विकत उपसा. काय टायटल द्या? विकत उपसा. विहीर, कालवा, तलाव, उपसा. विहीर, कालवा, तलाव, उपसा. विकत ऊ. लक्षात ठेवायचा. याच्यावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारले आहेत. कळलं? तर ते सगळं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. इम्पॉर्टंट आहे. जमलं पाहिजे. डाउनलोड किती पाहिजे? याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला शक्यतो जास्त प्रश्न विचारले प्रकल्पांवरती, बरोबर आहे का? जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? कोणत्या जिल्ह्यात येतो? कोणत्या जिल्ह्यात? औरंगाबाद जिल्ह्यात येतो, बरोबर आहे का? त्याच्यानंतर कोयना प्रकल्प म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यात येतो रे? कोणत्या जिल्ह्यात येतो? सातारा, बरोबर आहे का? कणेर म्हणलं तर पेपरला आले प्रश्न. ओझर आलं तर सातारा. पुढं नाशिक, बरोबर. पालखेड आलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं. ओझर पुण्यात आहे, खेड पुण्यात तरी पुढे येतं ते नाशिक. पाल आणि खेड पुण्यात आहे, खेड पुण्यात तरी पुढे येतं ते नाशिक. पुणेगाव म्हणलं तर नाशिक. लक्षात ठेवायचं. पुणेगाव म्हणलं तर नाशिक. पुणेगाव कुठे येतं? नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. त्याच्यानंतर प्रामुख्याने जर बघितलं तर मित्रांनो मुळा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येत असेल? मुळा 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 म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यात येतो? नगर जिल्ह्यामध्ये येतो, बरोबर. मुळा धरण होते याच्या तिथं नगर जिल्ह्यात. संत ज्ञानेश्वर बघितलं होतं आपण. आठवते का? आठवते का? नाही नाही आठवत ना? कसं आठवत? काल काय खाल्लं हेच नाही आठवत. हे लांबचं झालं म्हणा. चला, जलसिंचन म्हणजे काय कोण सांगते मला? काय? पाणी साठवणं म्हणजे जलसिंचन. साठवून काय ठेवायचं? पिकांना द्यायचं आपल्याला पाणी. जलसिंचन म्हणजे काय? बोलायचं रे प्रत्येकाने. ऑनलाईन वाले बोला. पिकांना पाणी कसं देता रे? पावसाने देता. तुमच्या हातात काही रिमोट
पाऊस आता माझ्या पिकांना पाण्याची गरज आहे, पाऊस. हा? मग लक्षात ठेवायचं, पिकांना पावसापासून मिळणाऱ्या पाण्याच्या व्यतिरिक्त पूरक म्हणून दिलेल्या पाण्याला काय म्हणतात? जलसिंचन म्हणतात. पिकांना पाणी मिळतं पावसापासून, पण त्या पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त जे पूरक पाणी दिलं जातं त्याला काय म्हणायचं? जलसिंचन असं म्हणायचं. बेसिक डेफिनेशन आहे, काय अवघड आहे. सो जलसिंचन म्हणजे ज्यावेळी जमिनीवरील पिकास पाण्याची कमतरता असते त्यावेळेस, बरोबर आहे का, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कृत्रिम मार्गाने वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पुरवठा करणं म्हणजे काय म्हणतात? त्याला जलसिंचन असं म्हणतात. आता जलसिंचनाची काय आवश्यकता आहे? सांगा की. महाराष्ट्रातली शेती कशी आहे? संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे, बरोबर आहे का? पाऊस चांगला पडला तर काय होतंय? बरोबर आहे का नाही? मान्सून जर बघितलं मित्रांनो, कधी लवकर येतो का? कधी लवकर येतो, कधी उशिरा येतो, बरोबर आहे का? कधी लवकर आला तर लवकर जातो, कधी उशिरा आला तर उशिरा जातो. त्याचं काय आहे का? आहे का? त्याचं शेड्यूल आहे का? तसं बघितलं तर अजिबात नाही. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातली शेती पूर्णतः निसर्गावर म्हणजे मोसमी पावसावरती अवलंबून आहे. म्हणून मित्रांनो जलसिंचनाची आवश्यकता आहे. दुसरं म्हणजे मोसमी पाऊस कसा आहे? अनियमित स्वरूपाचा आहे. कधी लवकर सुरू होतो, कधी उशिरा सुरू होतो, कधी लवकर संपतो, कधी उशिरा संपतो. याचा परिणाम पिकांच्या पेरणीवरती होतो का रे? होतो का? पेरणी लांबते का नाही? कधी कधी तर दुबार पेरणीचं पण संकट येतं का नाही? म्हणजे मागून एकदा पाऊस पडतो, वापसा होतो, वापसा झाल्यानंतर माणूस काय करतो? पेरणी करून देतो, पण पाऊस येत नाही, बरोबर? पावसामध्ये मोठा खंड दिसतो, त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो? दुबार पेरणीचं संकट येतं का नाही? बघितलं असेल. म्हणजे पाऊस मान्सूनचं जर बघितलं तर आकाश स्वरूपाचा आहे, अनियमित स्वरूपाचा आहे, लहरी स्वरूपाचा ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीचा आहे. त्याच्यामुळे जलसिंचनाची आवश्यकता आहे का? तर येस, आवश्यकता आहे. तिसरा महत्त्वाचा मित्रांनो, महाराष्ट्रात पाऊस हंगामी स्वरूपाचा आहे. किती महिने साधारणतः महाराष्ट्रात पाऊस पडतो रे? जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचे दिवस म्हणतो आपण साधारणतः. 7 जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होता असं म्हणतो. तर हंगामी स्वरूपाचा पाऊस आहे, त्यामुळे शेतीला कृत्रिमरित्या पाणी पुरवठा काय करावा लागतो? करावाच लागतो. नाहीतर काय करावं लागतं? आपले एक तर सीझन काय करावं लागतं? जमिनी तसेच ठेवावं लागतं, बरोबर आहे का? तसेच ठेवतात ना. पाणी नसेल तर काय करणार? पेरणार आहे का? नाही पेरणार. म्हणून मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं, महाराष्ट्राचा पाऊस कसा आहे? हंगामी स्वरूपाचा आहे, त्याच्यामुळे जलसिंचनाची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा पावसाच्या काळामध्ये पर्जन्यामध्ये खंड पडतो आणि त्याचा परिणाम पिकांवर होऊन पिकं नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणजे कधी कधी बघा मित्रांनो, चांगले एक पाऊस पडतात, माणूस काय करतो? पेरणी करतो, बाजरी पेरून देतात लोक आणि त्याच्यानंतर पाऊसच येत नाही. असं झालेलं का बऱ्याच वेळा? असं पण झालेलं. मग याच्यामुळे काय होतं मित्रांनो? पिकांना पाऊस मिळतो, पाणी मिळते का? त्याच्यामुळे पिकं काय होऊन जातात? जळून जातात. पण ज्याच्याकडे मित्रांनो जलसिंचनाच्या सोयी आहे तर त्याची पिकं जळून जातील का? नाही. तर मग इथं जलसिंचन आवश्यक आहे का? 100% आवश्यक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पूर्वेकडील बराचसा भाग कशामध्ये येतो? हा भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो आणि या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असून येथील पाऊस जास्त अनियमित आणि अनिश्चित स्वरूपाचा. कधी कधी मित्रांनो याला आपण काय म्हणतो? झोन जर बघितलं तुम्ही, ट्रान्झिशन 1, ट्रान्झिशन 2 आणि तो अलीकडचा झोन होता, कशामध्ये येत होता? कशाच्या? अवर्षणग्रस्तमध्ये येत होता. मग तिथं जलसिंचनाची आवश्यकता आहे का नाही? तर 100% आवश्यकता आहे. इथं पाऊसच नाहीये, कमी आहे, अनियमित आहे. त्याच्यामुळे मित्रांनो इथं जलसिंचनाची आवश्यकता आहे. बाकी मित्रांनो पर्जन्य विरहित काळामध्ये अतिरिक्त जलसिंचन घेऊन उत्पन्न काढता येऊ शकतं, बरोबर आहे का? ज्याच्याकडे जलसिंचनाच्या चांगल्या प्रकारच्या सोयी आहे, ज्याच्या विहिरीला चांगलं पाणी आहे, तर त्याचा वापर करून तो शेती करू शकतो, चांगल्या पद्धतीने चांगलं उत्पन्न काढू शकतो का? जलसिंचन महत्त्वाचं आहे का? 100% आहे. लक्षात ठेवायचं. बाकी कमी पावसाच्या प्रदेशात सुद्धा अतिवृष्टी फायदेशीर पिकांची लागवड करतात. करतात का लोक? करतात का नाही? डाळिंब लावून देतात मित्रांनो. कमी पाऊस असतो पण काय असतं? योग्य नियोजन असतं. बघितलं असेल तुम्ही. चांगलं उत्पन्न सुद्धा काढता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जलसिंचनाची आवश्यकता. आधुनिक शेतीमध्ये मित्रांनो जलसिंचनाची आवश्यकता आहे. तुम्हाला माहित असेल, आपण पाण्याद्वारे खत देतो का रे? फर्टिगेशन ज्याला म्हणतात. बघितलं असेल. पुढे ड्रिपमध्ये वगैरे खत दिली जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता बघता नाही, डाळिंबाला सुद्धा सगळ्याच पिकांना बऱ्यापैकी देतात. त्याला काय म्हणतात? आधुनिक शेतीमध्ये मित्रांनो जलसिंचनाची कशी सोय असते? ठिबक वगैरे तर पाणी देते का आपल्याला? तर देता येतं. लक्षात ठेवायचं. खत देण्यासाठी सुद्धा जलसिंचनाचा वापर केला जातो. आता महाराष्ट्रामध्ये सोर्स मित्रांनो पेपरसाठी महत्त्वाचा आहे, बरोबर आहे का? महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला सोर्स आहे जलसिंचनाचा, तो म्हणजे काय? विहीर. काय आहे? विहीर. असते का विहीर? प्रत्येकाकडे विहीर असते का नाही? तुम्ही बघा, पहिल्या विहिरी जर कशा असायच्या तर सामायिक विहिरी असायच्या. म्हणजे पर्टिक्युलरली विहिरीचं जे प्रमाण होतं, घनता किती कमी होती, बरोबर आहे? तुम्ही बघा आजही तुमच्या त्या बऱ्याच लोकांच्या पाऱ्या असतील, भावकी पाऱ्या असतात का नाही? एकच विहीर असते आणि मग त्याच्या पारा होतात बऱ्याच वेळा. पाऱ्या असतात का नाही? सोमवार मंगळवार हाकणार, मंगळवार बुधवारी दुसऱ्याने, बरोबर आहे का नाही? बघितलं नाही असलं काही? तुम्ही ग्रामीण भागातले आहात का? येऊ ग्रामीण भागात का लांबून कुठून आला? सिंगापूर आहे तिकडच्या भागात नाही ना? काय तसं? हा, तर लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कळलं? तर विहीर मित्रांनो हा कसला स्वरूपाचा? व्यक्तिगत स्वरूपाचा आहे बऱ्यापैकी. म्हणजे अगोदरचे प्रमाण होतं ते कसं होतं? सामूहिक स्वरूपाचं होतं आणि आता बऱ्यापैकी विहिरी कशा बनलेल्या आहेत? व्यक्तिगत. प्रत्येक माणूस विहीर बघायला लागला नाही. हा, बघा तुम्ही, ज्याच्याकडे पाण्याचे चांगले सोर्स वड्याच्याकडे असेल, एखादा डब्बा घातला त्याचं पाणी वरती, बरोबर आहे का? तर विहीर मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त जो प्रकार वापरला जातो कोणता आहे? विहीर. विहीर जलसिंचन सर्वात जास्त आहे. सो विहीर जलसिंचनातला महाराष्ट्रातला हिस्सा एकूण किती टक्के आहे? 55%. किती टक्के आहे? 55% जलसिंचन महाराष्ट्रामध्ये ज्याच्यापासून केलं जातं ते कशापासून केलं जातं? विहिरीपासून. लक्षात ठेवायचं. व्यक्तिगत स्वरूपाचं साधन असून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त क्षेत्र जलसिंचित होतं. कोकणामध्ये अत्यल्प क्षेत्र आहे. तर मित्रांनो जर पश्चिम महाराष्ट्र बघितला तर सर्वात जास्त क्षेत्र काय केलं जातं? विहिरीद्वारे जलसिंचित केलं जातं. विभागाचा जर विचार केला तर सगळ्यात कमी विहीर कुठे? पुढं कोकण. आणि जर मित्रांनो विभागाचा विचार केला तर कोणत्या भागात सर्वात जास्त विहिरी असेल? प्रादेशिक म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्र, बरोबर आहे? कारण त्याच्यामध्ये कोणते दोन जिल्हे वरचे? नगर आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्राचा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये काय आहे? सर्वात जास्त विहिरी आहे. जर विचारलं कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विहिरी, तर नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो काय आहे? सर्वाधिक विहिरी आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा म्हणजे मित्रांनो जलसिंचनाचं प्रमाण जास्त असून जलसिंचनासाठी जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यामध्ये वापर केला जातो आणि त्या खालोखाल नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्याचा वापर होतो. जर तुम्ही नीट बघितलं तर सर्वात जास्त विहिरी कोणत्या जिल्ह्यात आहे? नगर जिल्हा. तर दुसऱ्या क्रमांकाच्या विहिरी या मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये क्रमांक 2 च्या विहिरी आणि क्रमांक 3 च्या विहिरी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात. जर तुम्हाला प्रादेशिक विभाग विचारला तर कोणत्या विभागात सर्वात जास्त विहिरी असणार आहे? पश्चिम. आणि सर्वात कमी प्रादेशिक विभाग म्हणलं तर सेम प्रशासकीय विभाग जर विचारला तर सर्वात जास्त विहिरी कोणत्या भागात असतील? कोणता? नाशिक. एकच नंबर. कशात असतील? कारण नगर आणि नाशिकमध्ये काय सर्वाधिक विहिरी आहे. तर कोणत्या प्रशासकीय विभागात आलं तर बघा लक्षात आलं पाहिजे कोणत्या. आणि जर प्रादेशिक विभाग आला तर पश्चिम. सगळ्यात कमी विहिरी म्हणलं तर प्रादेशिक विभाग आहे, प्रशासकीय विभाग कुठे? कुठे? कोकणमध्ये आहे. अगोदर हा सामूहिक स्वरूपाचा सोर्स होता, आता कसा बनला जास्तीत जास्त व्यक्तिगत. प्रत्येक माणूस विहीर खोदायला लागलेला आहे. सो कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर विहिरींची संख्या काय आहे? सर्वाधिक आहे. विहिरींचं प्रमाण कोकणामध्ये सर्वात कमी, तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. काय झालं? काय झालं? काय करू? सो राज्यात सर्वाधिक जर विहिरींची घनता म्हणली तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो? सांगली आणि सोलापूर. लक्षात ठेवायचं. काय? सांगली सोलापूरमध्ये विहिरींची सर्वात जास्त घनता आहे. तर 100 हेक्टरला विहिरीची जी संख्या असते त्याला विहिरीची काय म्हणतात? घनता असं म्हणतात. बघा बाकी सर्वात जास्त घनता कोणते दोन जिल्हे लक्षात ठेवायचे? क्लोज करू. सेन्स बोर्ड इज नॉट रिस्पॉन्डिंग असं म्हणते, कळलं? दुसरा महत्त्वाचा सोर्स मित्रांनो तो कोणता आहे? कालवा. कालवा म्हणजे काय रे? कालवा. बघा नदी असते, नदी. हा, नदीवरती काय म्हणतात? धरणं. आणि त्या धरणावरून कालवे काढले जातात. डावा कालवा, उजवा कालवा. ऐकलंय का? त्याला उगाच नाव नसतं दिलं. डावा कालवा, निरा डावा कालवा, सासकमान डावा कालवा, उजवा कालवा. म्हणजे मित्रांनो नदीवरती धरण बांधलं, बरोबर? आणि मग धरणाचे दोन बाजू असतात का? उजवी डावी. मग उजव्या बाजूला जर कालवा काढला तर काय म्हणायचं? कसला कालवा? उजवा. डाव्या बाजूला काढला जातो आणि मग ते पाणी फिरवलं का? फिरवलं का? तर ते आहे कालवा जलसिंचन. महाराष्ट्रामध्ये कालवा जलसिंचन कोणत्या भागामध्ये सर्वाधिक केलं तर सांगता येईल का? सांगा सांगा सांगा. कोणत्या भागात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये. कारण मित्रांनो कोण सांगते मला?
बोला बोला, काय केलं जातं, काय केलं जातं? अरे सय बाबा, तू सांग गण लावलेला सांग, का बरं पश्चिम महाराष्ट्रात जास्त कालवा जलसिंचन चालतं? हा बरोबर सांग, सांग. नद्यांचं पाणी जास्त म्हणून प्रमाण काय कारण आहे रे? धरणं जास्त आहे, पण कुठं धरणं बांधले? सह्याद्रीच्या कोणत्या उताराला? पूर्व उताराला, बरोबर आहे का? धरणं बांधले, धरणाचं पाणी काय केलेलं आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये कालव्यांद्वारे पोहोचवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर एकूण किती टक्के क्षेत्र मित्रांनो कालवा जलसिंचनाने भिजवलं जातं? किती टक्के क्षेत्र? 22.5. 55% म्हणलं तर कशाचे? 22.5 म्हणलं तर दुसऱ्या क्रमांकाला काय आहे? कालवा लक्षात ठेवायचं. बाकी जलसिंचन प्रकल्पात पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र अनुकूल आहे, कारण सह्याद्रीच्या पूर्व उतारावर उगम पावणाऱ्या नद्या कशा आहेत? पूर्ववाहिनी आणि धरणं बांधण्यासाठी सुयोग्य ठिकाण आहे. या नद्यांवरती धरणं बांधलं जातं, ते धरणाचं पाणी काय केलं जातं मित्रांनो? कालव्यांद्वारे शेतीला पोहोचवलं जातं. लक्षात ठेवायचं कालवा जलसिंचन. दोन्ही बाजूला उजवा आणि डावा असे कालवे काढतात. सो कराड जवळचा कृष्णेचा कालवा हा महाराष्ट्रातला पहिला कालवा आहे. तिथल्या कुठेतरी साईडला महाराष्ट्रामध्ये कृष्णा कालवा हा मित्रांनो काय आहे? पहिला कालवा आहे. लक्षात ठेवायचं जलसिंचनाचा. मोठ्या जलसाठ्याच्या अभावी आजही त्याचा फारसा उपयोग होत नाही, पण जर परीक्षेला प्रश्न विचारला महाराष्ट्रातला पहिला जलसिंचन कालवा कोणता, तर कृष्णा कालवा 1870. लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? बघा याच्यावरती प्रश्न आलेला आहे, कळलं? प्रश्न बघितलेला ते पुस्तकातून आलेला आहे. कराड जवळ कोणता? कृष्णा कालवा आपल्यासाठी महत्वाचा आहे. समजलं का प्रत्येकाला? पुढं खडक वाचलेला मित्रांनो दुसरा महत्वाचा कालवा साल आहे 1875. जोड्या लावला प्रश्न आले त्याच्यामुळे व्यवस्थित नोट करायचे खाली. खडक वाचला म्हणलं किती आहे? 1875. त्याच्यानंतर भाडगर धरणातून काढलेला निरा डावा कालवा आहे 1885. त्याच्यानंतर चाणकपूर धरणातून काढलेला गिरणा कालवा आहे 1910. त्याच्यानंतर दारणा कालवा मित्रांनो गोदावरीचा 1911. त्यानंतर येते भंडारा जलाशयामधला प्रवरा कालवा 1920. जोड्या लावला आहे त्याच्यामध्ये तिथं निरा उजवा कालवा 1930 आणि गंगापूर जलाशय 1954. हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कळलं? पटपटले रे. लिहा. भारतातलं लक्षात ठेवायचं कल्ला नाही. कोणता? कल्ला नाही डॅम लक्षात ठेवायचं. भारताचा पहिला आला तर कावेरी नदीवरती कल्ला नाही डॅम. ग्रँड अॅनिकट त्याचं नाव आहे. सर स्क्रीनवरती पक्षी आहे, ते खूप सुंदर आहे. हो का? पक्षी महत्वाचा नाहीये, हा या गोष्टी महत्वाच्या आहे. कोणता पक्षी रे तो? सुतार पक्षी? खंड्या. कोणता आहे? खंड्या काय करतो? मासे पकडतो माहिती का? इकडे लक्ष द्या. झालं का लिहून? हा आपल्या भाषेत कोणता? किंगफिशर. बरोबर आहे. हमिंग बर्ड. नीला किती आहे? नीला डावा आणि नीला विचारलं का? नीट आधी सांगतोय. मी विचारलं आलं पाहिजे. दारणा म्हणलं की दारणा लिहायचं. दारणा गोदावरी. नीरा, गिरणा, गोदावरी, प्रवरा, नीरा उजवा आणि गंगापूर जलाशय. झालं? किती लिहितोय? कसं लिहितोय? काढून टाकी नाही तुम्ही सांगतोय. नीट लिह. सर मागचं पीडीएफ द्यायला टेन्शन घेऊ नका. पीडीएफ तर मिळणार आहे, पण तोपर्यंत लिहिलं तिथं साहित्य लिहून ठेवायचं. पुढचं महत्वाचं आहे तलाव जलसिंचन. बरोबर आहे. महाराष्ट्र पुढे चालतं रे सर्वात जास्त. पुढं पुढं विदर्भामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात. त्यातही कोणत्या विदर्भात? पूर्व विदर्भात, जिथं तलाव जलसिंचन जोरामध्ये चालतं. सो चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो कसले तलाव आहे? नैसर्गिक तलाव आहे. त्या तलावांचा उपयोग जलसिंचनासाठी केला जातो. सुमारे 14.5% क्षेत्र तलावाद्वारे जलसिंचित होते. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणतात कोणत्या भागामध्ये? पूर्व विदर्भ. लक्षात ठेवायचे. भरपूर सारे तलाव तिथं आहेत मित्रांनो. या तलावांना काय म्हणतात रे? मालगुजारी तलाव असं म्हणतात. कसले तलाव? मालगुजारी. विदर्भातील तळी जलसिंचनासाठी वापरले जातात. आणि हे मित्रांनो ब्रिटिशांच्या काळामध्ये मालगुजार लोकांनी खोदलेली होती, विकसित केलेली होती, म्हणून त्याला काय म्हणतात? कसले तलाव किंवा कसले तळी? मालगुजार तळी. प्रश्न आला याच्यावरती लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो 80% जलसिंचन पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये कशाचं चालतं? तलाव जलसिंचन चालतं. तलावांचा जिल्हा म्हणजे कोणता रे? कोणता? लक्षात ठेवायचं. चंद्रपूरमध्ये सुद्धा मित्रांनो भरपूर तळी आहे. सर्वात जास्त तळी म्हणलं कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. लक्षात ठेवायचं. कोणते? चंद्रपूर. 3466. भंडाऱ्यामध्ये आहे 3238. भंडाऱ्यामध्ये मोठी तळी जास्त असल्यामुळे काय म्हणतात त्याला? तलावांचा जिल्हा. लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त तळी कोणत्या जिल्ह्यात येतात मग म्हटलं तर? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. विसरायचं नाही. समजलं? बाकी महत्वाचा मित्रांनो पुढचा महत्वाचा असलेला तो म्हणजे उपसा जलसिंचन. उपसा म्हणजे काय रे? तुम्हाला माहिती असेल. तुमची विहीर जरी असेल तर त्याच्यातून काय केलं तर लिफ्ट इरिगेशन. लिफ्ट इरिगेशन ऐकलं असेल. हा मोटर टाकलं त्याने काय केलं तर पाणी उपसलं जातं. कधी तुम्ही बघा एखाद्या नदीवरती सुद्धा लिफ्ट इरिगेशन असतं. म्हणजे नदीवरती लिफ्ट असतं म्हणतात. ऐकलं कधी? तिथून पाणी उचललं तर एखाद्या विहिरीत सोडलं तर तिथून शेतांना पोहोचवतं. बऱ्यापैकी सामूहिक तत्वावरती अशा प्रकारचे लिफ्ट विकसित केले असतात. बरोबर? म्हणजे गावापासून नदीचा समजा 4 किलोमीटर लांब असेल तर गावातील लोक पैसे वळतात आणि त्याच्यापासून काय करतात? सामूहिक तत्वावरती ते लिफ्ट विकसित करतात. आणि मग त्या लिफ्टने पाणी उचलायचं नदीतलं आणि पुढे नेऊन सोडायचं. त्यांच्या तिथे एखादा तलाव असेल, तळ असेल तर त्याच्या सोडलं जातं. आणि मग त्या तलावामध्ये काय केलं जातं? प्रत्येक शेतकऱ्याच्या मोठी असतात आणि त्या मोठी काय करतात? मग ते पाणी उपसून येत असतात. त्याला कसलं सिंचन म्हणायचं? उपसा जलसिंचन. महाराष्ट्रामधली सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना म्हणलं तर विष्णुपुरी नांदेड. कोणते? विष्णुपुरी नांदेड. झालं आपलं? लक्षात घ्या. तिथं महाराष्ट्रातली सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना म्हणलं तर कुणाचं नाव लिहायचं? कुणाचं? विष्णुपुरी नांदेड. जलाशयाचं नाव काय विष्णुपुरीचं? यशवंत सागर. ओके धरून वाटली. कोणते? शंकर सागर. कोणता? शंकरराव चव्हाणांचं नाव देण्यात आलं. लक्षात ठेवायचं. यशवंत सागर कोणाचं नाव आहे? विष्णुपुरी. लक्ष कुठं असेल तुमचं? तिथला विचारते. विष्णुपुरी नांदेड. नांदेडला कोण नाही ते काय होतं टायमिंगला. विष्णुपुरी नांदेड. झालं का लिहून? बाकी मित्रांनो सर्वात जास्त उपसा जलसिंचन चालतं महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोकणात. कोणत्या? कोल्हापुरात. पुढे चालतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये किती टक्के क्षेत्र जलसिंचन केलं जातं? 80% जलसिंचन मित्रांनो या नुसार केलं जातं. लक्षात ठेवायचं. उपसा. ऑइल इंजिन असेल, विजेचा पंप असेल, पाणी उपसलं जातं आणि त्याद्वारे होणाऱ्या जलसिंचनाला काय म्हणतात मित्रांनो? उपसा. मग मित्रांनो नदीतून उपसा असू शकतो, तलावातून असू शकतो, सरोवरातून असू शकतो, जलाशयातून असू शकतो. बरोबर आहे? कुठूनही असू शकतो. त्याला कसलं इरिगेशन म्हणायचं? उपसा. आणि महाराष्ट्रातलं एकूण किती टक्के क्षेत्र मित्रांनो जलसिंचित होतं? 8% क्षेत्र मित्रांनो ओलिताखाली आणण्याचं काम केलंय. ते म्हणजे कशाने मित्रांनो? उपसा जलसिंचन. आणि सध्या याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. बरोबर आहे का? तुम्हाला माहिती असेल की कालवे असते. कालव्यांमध्ये सुद्धा शेजारी काय केलं जातं? जागा घेतली जाते, तिथे विहीर खोदल्या जातात आणि त्या विहिरीतून मित्रांनो पाणी काय केलं जातं? उपसून शेतीपर्यंत पोहोचवलं जातं. बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघितलं अगोदर
केलेला जातो. तर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे सर्वात जास्त क्षेत्र म्हणलं कुठं कुठं स्त्रोत म्हणलं तर सर्वात जास्त त्याच्यापासून जलसिंचन होतं विहिरी किती टक्के 55%. दुसऱ्या क्रमांकाला कालवा म्हणलं तर 22.3 नंबरला तलाव तलाव म्हणलं तर 14. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटला उपसा उपसा म्हणलं तर 8%. आता आधुनिक सुद्धा आले तर मित्रांनो ठिबक सिंचन तुषार सिंचन मध्ये काय असतंय पाईपामधून ते पाणी असं द्वितीय असते का असं करत असते बघितलं कधी ते भारी वाटतं पाहिजे पाणी फिरत असते असं करत असते बघितलं नाही कधी. आणि ठिबक सिंचनाचा फायदा काय सगळ्यात महत्वाचा जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी पोहोचवलं जातं बरोबर आहे का. आणि महत्वाचं म्हणजे जिथपर्यंत पोहोचवायचं तिथपर्यंत पोहोचवलं त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो एकतर गवत वाढत नाही बरोबर आहे का. तुषार सिंचनामध्ये काय होतं सगळ्या जमिनीला ते पोहोचतं त्याच्यामुळे काय वाढू शकतं गवत वाढू शकतं बरोबर. तिथं पाण्याची बचत होती खूप सारी म्हणजे तुलनेने होते. मग तुम्ही जर बघितलं तर पाटण्याचे पाणी देतो आपण मोकळं इरिगेशन ज्याला आपण म्हणतो इरिगेशन तर त्याच्यामध्ये काय होतं प्रामुख्याने जास्त पाणी लागते. तर तुलनेने तुषार सिंचनामध्ये काय असते कमी ठिबकमध्ये त्याच्यापेक्षा सुद्धा कमी. तर ठिबक आणि तुषार हे सुद्धा मित्रांनो आधुनिक सिंचनाचे प्रकार तुमच्या नोट्समध्ये जिल्हे दिले तर जिल्हे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे कळलं. त्या मोकळं इरिगेशन बऱ्यापैकी वापरतो. 5वी महत्वाची विंदर विहीर म्हणजे कोण सांगते मला विंदर विहीर मराठी शब्द सुंदर आहे खूप नदी काय केलं बोरवेल याला विंदर विहीर बोर खातं का नाही बोरचं पण प्रमाण आहे का रे. हा सुद्धा व्यक्तिगत स्वरूपाचा सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे विंदर विहीर यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. म्हणजे माझं छोटंसं क्षेत्र आहे त्याच्यासाठी मी काय करतोय बोर खोदतोय बरोबर नाही. 4 सुद्धा एका शेतकऱ्याचे बोर असतो त्या बोरमध्ये पाणी काढून सोडलं तर विहिरीत आणि मग विहिरीतून परत इरिगेशन करून शेतीला दिलं जातं. तर राज्यामध्ये सुद्धा मित्रांनो बऱ्याच ठिकाणी विंदर विहिरीचं प्रमाण वाढत आहे लक्षात ठेवायचं. मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विंदर विहिरीद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला या बाबा बोरवेल विंदर विहीर म्हणजे डोक्यात येत नाही मराठी शब्द भारी असतात ना बोरवेल लक्षात ठेवायचं. समजलं. बाकी मित्रांनो तुषार आणि ठिबक जलसिंचन पाण्याची बचत करणारे जलसिंचन प्रकारे 40% पाण्याची बचत स्टेट बोर्डाची लाईन लक्षात ठेवा किती साधारणतः 40% पाण्याची बचत ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे होत असते लक्षात ठेवायचं. आणि उपलब्ध पाण्याच्या 2.5 क्षेत्रासाठी वापर करता येईल. तुषार जलसिंचनाद्वारे सुद्धा पिकांच्या गरजेचं पाणी पुरवठा करता येईल. याच्यामुळे फायदा होतो तुषार सिंचनाचा. कोणता फायदा होतो रे पाणी शेतीत आपल्या पाण्यावरती फवारल्यामुळे रोगराई वगैरे राहते का तर ती धुवून जात असते तर तो सुद्धा एक चांगला फायदा समजलं. हे ध्यानात ठेवा. बाकी मित्रांनो भाजीपाल्याची पिकं त्याच्यात कोणते इरिगेशन वापरतात ठिबक मी तिच्या द्यायला का याला द्यायचं का ठिबक तुषार कोणता तुषार लक्षात ठेवायचं. छोटे छोटे केले असतात बघा तुषार. आता तुमच्या नोट्समध्ये आहे का बघा चेक करा तर ते आहे ना पेज नंबर किती पेज नंबर 56. तर 56 वरती मित्रांनो हे सगळे तलाव बघा पटपट बघा याच्यावरती प्रश्न असतात जोड्या लावला. आतापर्यंत सर्वाधिक प्रश्न या तलावांवरती जोड्या लावायला विचारलेले आहेत. तलाव धरणं जलाशय मुंबई उपनगरामध्ये असणारे पवई बरोबर. दुसरा महत्वाचा विहार तिसरा महत्वाचा तुळशी पवई विहार तुळशी हे मुंबईला पाणी पुरवठा करणारे महत्वाचे तलाव आहे. कोणते पवई विहार तुळशी. पुण्यामध्ये बघा मित्रांनो पेपरच्या दृष्टीने वरवंड आहे जिप्स आहे नादरे आहे वेलिंग्टन आहे. आंध्र पेपर आले स्टार करा आंध्र 2 वेळा पेपर आले कोणतं आंध्र. आता येतं आंध्र असं नाही आलं आंध्र लेख म्हणजे सरळ आलं होतं आणि आंध्र म्हणून आलं होतं काय होतं इंग्लिश ट्रान्सलेशन असल्यामुळे काय शब्द झाला तो आंध्र. आता आंध्र म्हणलं कळालंच नाही पूर्ण काही तुला प्रश्न होता कळलं काय आहे आंध्र. त्याच्यानंतर नागपूरमध्ये मित्रांनो अंबाझरी खिळसी पांढरवाडी मांगेवाडी तोतला परीक्षा आलेला आहे सनी घाट आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये काय रंकाळा राधानगरी काय त्याला क्षेत्र राधानगरी म्हणलं तर कोणतं लक्ष्मी कळलं. तर बाकी बघा मित्रांनो रानद नेर तास म्हणलं तर कुठे यायला पाहिजे रे वेण्णा पिंगळी म्हणलं तर कुठं कोयना म्हणलं तर कनेर हे जे स्टार करतो ते स्टार करा. त्याच्यानंतर आंधळी पण लक्षात ठेवा आंधळी पण पेपरला आले पिंगळी आंधळी तांबवे कनेर तर 3-4 वेळा पेपर आले कनेरवरती बऱ्याच वेळा पेपरला प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर सांगलीमध्ये मित्रांनो वायफळे भोसे संघ आटपाडी खंडेराजुरी लांडेवाडी जनकपूर म्हणलं तर कोणता जिल्हा रे तारणा म्हणलं तर परसूल नाशिक वागद नाशिक. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं नाशिकमध्ये मित्रांनो पालखेड कोणता ओझरखेड कोणता पुणेगाव त्याच्या डायरेक्ट पटपट सांगितले 3 पालखेड ओझरखेड पुणेगाव तुमच्या नोट्समध्ये आहे त्याच्या ठीक पटपट त्याच्यामध्ये ऍडिशन देणार त्याच्यामध्ये यादी असेल ते पण तुमच्या असल्यामध्ये बरोबर आहे. पण सर रंकाळ्याचे पाणी नाही पीत सगळे पाणी घाण झाले कुणी सांगितलं प्यायला. इथं आपल्याला फक्त माहित असेल तर रंकाळा तलाव कोल्हापूरमध्ये येते त्याच्यात हे वाढले जलपर्णीमध्ये वगैरे मध्ये वाढले होते. प्रत्येक तलावाचं पाणी काय पिण्यासाठी वापरतात का कशासाठी वापरतात मग शेतीसाठी वापरला जाऊ शकतो अजून कशासाठी मासेमारीसाठी तलावामध्ये गळ टाकून बसलेलं जास्त दिसते. रायगड म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं काला ते सिंधुदुर्ग म्हणलं तर धामापूर कोणता धामापूर लक्षात ठेवायचं. बाकी रत्नागिरी पंचनदी केळवली शिर्डी बरोबर. नातूवाडी एक लक्षात ठेवा नातूवाडी फणसवाडी. नगर म्हणलं तर भंडारा ऐकलं बाबांनो त्याला पेपरला तांचा पेपरला गेले तांचा भातचा पण पेपरला गेले लक्षात ठेवायचं तांचा भातचा लिहिलं का केलं काय पटपट करा याच्यावरती प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर भंडारामध्ये चांदपूर शिवडी आहे गोंदियामध्ये दिसतात भरपूर सारे त्याच्यामधला नवे गाव ऐकलाय का बोदल कसा बांधल कसा लक्षात ठेवा सिरपाल त्याच्याला एक रुपये अंडरलाईन लक्षात ठेवा त्याच्यावरती प्रश्न बाकीचे वाचू शकता. कारवापा कुठे येते रे तुलतुली म्हणलं तर गडचिरोली. त्याच्यानंतर परभणी मासोळी आलं अमरावती मांडवा शेवदरी पिंपळा वाई लागेल बुलढाणा लोणार पेपर आले बुलढाणा म्हणलं कोणतं लोणार सरोवर ऐकला असेल आपल्यासाठी महत्वाचं आहे. हे बघा महाराष्ट्र लोकसंख्येचा चॅप्टर आहे ना तो एकत्र शिकवतो तुम्ही काय कारण का इथं कंपॅरिझन महत्वाचं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कंपॅरिझन होतं त्याच्यामुळे अजिबात लोड घ्यायचा नाही सगळ्या गोष्टी होती कळते आलाय लागला म्हणजे घासून पुसून खायचं कळलं अजिबात लोड घ्यायचा नाही समजा सगळं होईल छोटी सगळ्या गोष्टी होती नाही तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आपल्या विषयाच्या हे पण सांगतो गॅरंटी चेहऱ्यावरती तुमच्या समाधान असणार कळलं. बुलढाणा म्हणलं मित्रांनो लोणार लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो इंग्लिश बुद्धिया वर्षी हे वाचू शकता तुमच्यासाठी हे महत्वाचे आहे. नांदेडमध्ये वारूळ वगैरे लक्षात ठेवा वारूळ महत्वाचे नांदेडमध्ये. मेरूनची पोरं प्रसिद्ध आहे का मेरूनची पोरं प्रसिद्ध आहे का मेरून जळगावमध्ये तर लक्षात ठेवायचं आहे समजलं. बाकी तुम्ही टायटलमध्ये गोष्ट टाका फक्त तुमच्यासाठी महत्वाचं पहिला सिंचन आयोग काय टाका पहिला सिंचन आयोग स गो बर्वे आयोग कोणता फक्त तेवढंच बाकी एकही शब्द लिहू नका. महाराष्ट्रातला पहिला सिंचन आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता तर स गो बर्वे आयोग लक्षात ठेवायचं. राज्यसभेच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे तुमच्यासाठी फक्त लिहा स गो बर्वे आयोग जो महाराष्ट्रातला पहिला जलसिंचन आयोग आहे लक्षात ठेवायचं जो मित्रांनो 1962 साली नेमलेला होता. राज्यातल्या जलसंपत्तीचं सर्व नियोजन करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली होती लक्षात ठेवायचं. कळलं. परीक्षेला प्रश्न आला सिंचनाचा पहिला आयोग कोणता तर कोणता पहिला आयोग स गो बर्वे आयोग कोणता आहे स गो बर्वे आयोग लक्षात ठेवायचं लिहिलं ना. दुसरा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला तो पडले माधवराव चितळे आयोग कोणता आहे माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो दुसरा आयोग स्थापन झालेला आहे. दुसरा आयोग म्हणतो कोणाच्या अध्यक्षतेखाली माधवराव चितळे 1995 ला मित्रांनो हा आयोगाची स्थापना आहे 1995. परीक्षेला वन लाईनला प्रश्न वगैरे आला ही प्रश्न अजून तरी कधी नाही आलेला पण भविष्यात कधी आला तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी महत्वाचा आहे समजलं. सोडवायचं रे महाराष्ट्रातील जलसिंचन योजना पटपट सोडवायचं रे. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना त्यांच्या जिल्ह्याच्या जोडला सातारा म्हणलं कोणती रे सातारा म्हणली तर साताराची कोणती दिसते एकाच्या उत्तर येते का नाही पण तुमची विष्णुपुरी आहे का इथं नांदेड काय उत्तर पाहिजे मग काय उत्तर पाहिजे
2 नंबर. एकला काय असायला पाहिजे 3. मग नाशिकमध्ये कोणता आहे का मुकणे? मुकणे लक्षात ठेवा, नसेल तयार करायचं. यवतमाळमध्ये बेंबळा लक्षात ठेवा, दोनदा पेपरला असलेला प्रश्न आहे. कोणते? बेंबळा म्हणलं तर पुढे येतंय यवतमाळ. बेंबळा यवतमाळमध्ये ऍड करायचं, म्हणजे नोट्समध्ये असेल तर तुम्ही ऍड करायचं तुमच्या ह्याच्यात. कोणतं? नाशिकमध्ये कोणता? मुकणे. कोणता? मुकणे. आणि यवतमाळ म्हणलं तर बेंबळा लक्षात ठेवायचा आहे. पुढचा याच्यातलं कोणतं आलं रिपीट? यवतमाळ मधलं काय रिपीट झालं? काय रिपीट झालं? बरोबर. त्याच्यानंतर तुलतुली कुठे आहे? पुढे तुलतुली, गडचिरोली, तुलतुली. मग तुमचं उत्तर आलं का त्याच्यावरती? 1 ला किती? 4. त्याच्यानंतर 3 ला 2. मग बला 3 वेण्णा म्हणलं तर पुढं नागपूर लक्षात ठेवा. वेण्णा लेक म्हणलं तर पुढे पण महाबळेश्वर लक्षात ठेवायचं. वेण्णा जलसिंचन योजना कुठली आहे? आणि बुलढाण्यामध्ये कोणती याच्यात? मग जयगाव. लिहा तिथं जयगाव ऍड करायचं. जे पेपर आले ते रिपीट होतं परत परत. उकाई काकरापारा कोणत्या नदीवरती रे? उकाई झाले आपलं उकाई. उकाई महाराष्ट्रात येते, महाराष्ट्रात बाहेर पाठीमागचे 2 जण. उकाई आणि काकरापारा 2 जण. एक उकाई दुसरा काकरापारा. कोणत्या जिल्ह्यात येते रे? कोणत्या राज्यात येतं? कोणत्या नदीवर? कोणत्या कोणत्या? तापी लक्ष द्या. नंतर का पाहणार समजलं का? जास्त महत्वाचं आहे. नंतर तुम्हाला गप्पा चालायच्या. ठाण्यामध्ये कोणतं आहे आपलं? ठाणे कोणतं रे? ठाण्यामध्ये भातावरती उत्तर येते का? 2 जातात. रत्नागिरीचा कोणता याच्यातला? कोणता आहे? रायगड मधला? सिंधुदुर्ग मधला? दामा आले का जलाच्या पेपरला? लक्षात ठेवायचं. ठाण्यातला कोणता दिसते याच्यात? 5 मग 2 3 4 1 2 3 4 1 दिसते उत्तर. 1 नंबर. काय उत्तर पाहिजे? पुढचा पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावाला काय म्हणतात? कसले तलाव म्हणतात? माल गुजारी. गुजरात राज्यातला उकाई प्रकल्प परत एक आला होता. कोणत्या? तापी नदीवरती आहे. देवघर, पुणेगाव, मांजरा, नळगंगा. लगाव ताकद. पुणेगाव कुठे रे? पुणेगाव संपलं का उत्तर? मग मांजरा कुठे असेल? मांजरा उस्मानाबाद. लक्षातच ठेवायचं. मग देवघर कुठे असेल? ऍड करायचं. भाटघर कुठे? भाटघर. भाटघर म्हणलं तर पुणे. देवघर म्हणलं तर पुढं देवघर आहे काय? नगर मधलं कोणतं सांगितलं होतं? घाटघर. काय सांगितलं होतं? घाटघर. भाटघर घाटघर देवघर. देवघर कुठे? भाटघर कुठे? आणि घाटघर म्हणलं तर चला मग देवघर कुठं आलं तुमचं? ऍड करायचं. बरोबर आहे. नळगंगा कुठे येतं? मग नळगंगा पुढं बुलढाणा. लिहिताय का? पुढचा यवतमाळ, नांदेड, नाशिक, चंद्रपूर. चला रे. नांदेड, नाशिक मध्ये कोणती दिसते याच्यात? कोणती दिसते? पहिला एक कुठे मग तुमचा? संपलं होतं. यवतमाळ मध्ये कोणती आहे? अरुणावती. नांदेड मध्ये कोणती दिसते? मन्याड. नांदेड मध्ये मन्याड. आणि चंद्रपूर मध्ये आसोलमेंढा. आसोलमेंढा आहे. लक्षात ठेवायचं. आसोलमेंढा म्हणलं पुढं चंद्रपूर. बघा जे नसेल तयार करायचं. हे पीवायक्यू आहे. पीवायक्यू रिपीट होतात. बेंबळा 2 वेळा दिसलं का? दिसलं का? तुलतुली पुढं अरुणावती पुढं घाटघर. घाटघर देवघर पुणेगाव ओझरखेड पालखेड. या आलं पाहिजे. समजलं? पुढचा आंध्रलेख भंडारदरा तानसा नळगंगा. नळगंगा रिपीट झालं का? नळगंगा पुढे येईल मग पुढं तानसा रिपीट झालं का? तानसा पुढं भंडारदरा पुढं आंध्रा. त्यात आंध्राचा इथे एक शब्द आंध्रा झालं ना, ते पण असलं तर बघू प्रश्न. आता पीवायक्यू मध्ये सोडून काढा. सोडा. कृष्णा कालवा, खडकवासला कालवा, निराळावा कालवा, गिरणा कालवा. ते चालेल रिपीट कालव्यामधलं. सांगा कृष्णा 1800 खडकवासला निराळावा. सांगा सांगा कृष्णा कालव्यावरती उत्तर येते का? नाही येत. खडकवासला कधीच आहे? 75. बरोबर आहे का? निराळावा कधीच आहे? दिला की निराळावा कधीच आहे? 1885. आणि गिरणा मग 2 1 3. काय उत्तर पाहिजे? बघा आला का प्रश्न बाबांनो? मग जर असा प्रश्न आला तर महाराष्ट्रातला पहिला कालवा येईल पेपरला येणार. भविष्यात प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवायचं. जलसिंचनासाठी कोणता स्रोत मुख्य आहे? काय? 2 नंबर. तिसरा चौथा काय लक्षात ठेवायचं? विकत उपसा. काय लय आठवत असेल तर विकत काय? विकत उपसा लक्षात ठेवायचं आलं पाहिजे. ओझरखेड पालखेड धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या रे? एक असा पण प्रश्न आला बरं का. पुणेगाव हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केलं जातं? तलावातून जलसिंचन केलं जातं. चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा. चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. काय उत्तर पाहिजे? नागपूरमध्ये पण केलं जातं का? तर केलं जातं थोड्या प्रमाणामध्ये. असं काही नाही. त्याला बांधल सागर, रामसागर, लोणार, शिवसागर. लोणार कुठे येते रे? पुढे येते. मग पुढे तुमचं कला येत संपलं. बाकी काही येत नसलं तरी चालते. बांधल सागर पुढे मग रामसागर, नागपूर, शिवसागर. शिवसागर जलाशय प्रत्येकाला पाठी त्याच्यावरती पण येते उत्तर. पण त्याच्यावरती 2 पर्याय येतात. बरोबर आहे का? शिवसागर म्हणजे कोणता जलाशय? कोणता जलाशय रे? कोयना. पुढचं सोडवायचं. कन्हेर जलसिंचन योजना सातारा जिल्ह्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 80% जलसिंचन उपसा प्रकारचा आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात 80% जलसिंचन तलावातून होतं. आहे का? लाईन आहे का? कॉपी पेस्ट. लक्षात ठेवायचं. तर उदाहरण काय असायला पाहिजे? अ ब क विधान काय आहेत? बरोबर आहेत. लक्षात ठेवायचं. या भौगोलिक कारणामुळे जलसिंचनासाठी पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र अनुकूल आहे. सह्याद्रीच्या पूर्व उतारावर धरण बांधण्यासाठी अनेक काय आहेत? ठिकाणं आहेत. आणि मित्रांनो पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर वाहणाऱ्या नद्या कशा आहेत? आणि त्यांचाच वापर करून काय केलेला आहे? काय केलंय? सगळी कशी योग्य येतील बाबा? पर्याय आहे तसा. काय उत्तर असलं पाहिजे? अ क. हे कोणतं जलसिंचन झालं? कोणतं? कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त कालवा जलसिंचन होतं? पुढं पश्चिम. खालीलपैकी कोणत्या धरणांचा समावेश कुकडी जलसिंचन प्रकल्पांतर्गत होतो? झाले आपला आठवा. कुकडी म्हणल्यावर एकच शब्द बघायचा, वेगळं बघायचं नाही. आता भंडारदऱ्यात काय संबंधित? कोणत्या नदीवरती आहे? पुरवठा. कोणत्या आहे? भाटघर येईल का? तिकडे कोणत्या नदीवर? वेळवंडी निलेचा प्रकल्प आहे. बरोबर आहे. भंडारदरा इथं पण गेलं. इथं पण सेम तसंच मित्रांनो आहे. येळगाव आहे. कोणत्या नदीच्या काठावरती? येळगाव. कुकडी. ओझर. माणिक जलाशय कोणत्या नदीच्या काठावर आहे? कुकडी. पिंपळगाव जोगे धरण कोणत्या नदीवर आहे? कुकडी. वडद कोणत्या नदीवरती आहे? कुकडी. तिमी आहे का ते? नाही. पण घोड आणि कुकडी म्हणून पाहिजे मित्रांनो. कुकडी जलसिंचन प्रकल्पामध्ये हे सगळं यायला पाहिजे. आत्मर येईल का? येईल का? येईल का? नाही. सरळ उत्तर काय असेल पाहिजे? उत्तर पर्याय 3. अशा प्रकारचे प्रश्न विचारले. सुटले का प्रश्न सगळे? तर हे सगळे प्रश्न होते जलसिंचनावरती प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं. ओके. छोटे